आता हा जो टॉपिक आहे ना रिफंड्स, त्याच्यामध्ये काय आहे की याच्या बऱ्याच तरतुदी अशा आहेत किंवा रूल किंवा सेक्शन असे आहेत की फार विखुरलेले आहेत इकडे तिकडे. एकाच जागी आता स्ट्रेट फॉरवर्ड एका सिक्वेन्समध्ये सगळं मिळत नाही. त्यामुळे थोडं मागे पुढे करू असं बघायला लागतं आणि त्यामुळे काही गोष्टी समजताना थोडी गुंतागुंत निर्माण होते. म्हणजे इझी जरी असलं तरी थोडं गुंतागुंतीचं होतं आणि बरेच यामध्ये कन्सेप्ट आहेत. आणि त्यामध्ये जी आता अमेंडमेंट आहे त्यामध्ये काय आहे मला विचारायचं आहे अपवर्ड रिव्हिजन. मी अगोदर काय नोट्स दिल्या होत्या त्यामध्ये हे मी टाकलं नव्हतं, बाकी सगळं अपडेट केलं होतं, पण रिफंडचं मी अपडेट केलं होतं. त्यामुळे हे रिफंडचं मी अपडेट केलेलं नोट्स काढले. तुम्हाला अगोदर दिलेल्या नोट्समध्ये हे कंटेंट अशा प्रकारे नसतील. मी थोडं मी याचं प्रेझेंटेशन स्टाईल पण बदलली आहे, वेगळ्या प्रकारे कंटेंट रिअरेंज केलेत आणि जे अमेंडमेंट झाल्यात ते आपण विचारात घेतलेले आहे. हां, ते आता तुम्हाला जे पाठवलं आहे त्यामध्ये मी हे अमेंडमेंट करून पाठवलं आहे. मी नोव्हेंबरला जे काय डिसेंबरला नोट्स दिल्या होत्या त्यामध्ये बाकी सगळ्या सेक्शनच्या आणि रूलच्या अमेंडमेंट कवर केल्या होत्या. 1 नोव्हेंबरपासून नवीन जे काय आलं 128A आणि 164 रूल त्यात सगळं टाकलं होतं. पण हा सेक्शन मी रिफंडचा टॉपिक जो आहे हा अमेंड नव्हता केला, कारण तेवढा मला त्याच्यावर शक्य झाला नाही मला डिसेंबरच्या वेळेला. त्यामुळे हे मी आता तुला हा टॉपिक घेऊ तोपर्यंत हे करू. त्यामुळे त्यातल्या बाकीचे नोट्स त्याबरोबर आहेत, हे ह्यातला हा टॉपिक हा रेफर करा. आता याच्यामधलं मुख्य सेक्शन जो आहे तो सेक्शन 54च आहे. 54 जो आहे तोच मुख्य सेक्शन आहे. बाकी 55, 56, 57, 58ला फार वेळ लागत नाही. उशिरा रिफंड दिला तर इंटरेस्ट ची प्रोव्हिजन 56मध्ये आणि रिफंड जर का जो टॅक्सपेअर आहे जर का रजिस्टर्ड पर्सन आहे त्याला बनत नसेल आणि त्याने टॅक्स कलेक्ट केला कन्झ्युमरकडनं आणि कन्झ्युमर जर का तिकडे उपलब्ध नसेल, कोणाकडनं टॅक्स घेतला, तर मग कन्झ्युमर वेलफेअर फंडमध्ये ती अमाऊंट जमा होते. म्हणजे जो टॅक्स नाही आहे तो सरकार जमा होऊ शकत नाही. जी अमाऊंट टॅक्सची नाही आहे ते कुठलाही एक्साईज टॅक्स कलेक्ट केला तर ज्याच्याकडून कलेक्ट केला तो रिफंड त्याला मिळतो. आणि जो व्यक्ती ज्यांनी ते एक्साईज टॅक्स दिला आहे तो उपलब्ध नसेल तर मग तो कन्झ्युमर वेलफेअर फंडमध्ये जाईल आणि तो कशाप्रकारे फंड युटिलाइज करायचा हे सेक्शन 58मध्ये. उशिरा रिफंड दिला तर इंटरेस्ट ऑन डिले रिफंड आहे. आणि रिफंड इन सर्टन केसेसमध्ये जसं आपण हे बघितलं होतं की ज्या स्पेशल ऑर्गनायझेशन वगैरे असतात त्यांना रिफंड कसा द्यायचा, म्हणजे एक GST नंबर असतो आणि दुसरा काय असतं UI नसतो. व ज्यांच्याकडे UI नाही त्यांना कसा रिफंड द्यायचा ते त्या सेक्शन 56मध्ये 55मध्ये ते आहे. 54मध्ये सगळ्यांकरता जी प्रोविजन होती 54मध्ये. 55मध्ये स्पेशल एंटिटीज आहेत ज्याच्याकडे UI नसतो त्यांच्यासाठी. आणि 56मध्ये उशिरा रिफंड दिला तर इंटरेस्ट लागेल आणि कन्झ्युमर वेलफेअर फंड आणि कशा प्रकारे तो फंड युटिलाइज करायचा, वापर त्याचा करायचा कन्झ्युमरच्या विकासाकरता, डेव्हलपमेंट करता, ते सगळं या 58मध्ये. सेक्शन 15मध्ये रिफंड ऑफ इंटिग्रेटेड टॅक्स पेड ऑन सप्लाय ऑफ गुड्स टू टुरिस्ट लिव्हिंग इंडिया हा आहे IGST ॲक्टमध्ये. रूल जे आहेत हे 89पासून मग पुढे 97पर्यंत आणि वेगवेगळे फॉर्म आहेत. ते फॉर्म ॲप्लिकेशन जे आहे ते RFD 1मध्ये रिफंडसाठी. आता त्याच्यामध्ये अक्नॉलेजमेंट आहे आणि एक डिफिशियन्सी मेमो आहे. आता रजिस्ट्रेशनला कसं होतं की ॲप्लिकेशन केलं आणि त्यात डॉक्युमेंट जर का व्यवस्थित नसतील किंवा डॉक्युमेंट जर क्लेरिफाय होत नसतील तर मग त्याला क्लेरिफाय मागवलं जातं. तसं इथे जर ॲप्लिकेशन प्रॉपर त्याने केलेलं नसेल तर त्याला सांगितलं जातं की तुम्ही ॲप्लिकेशन पुन्हा करा आणि त्यांना डिफिशियन्सी मेमो दिला जातो. हे काही गोष्टी क्लिअर नाही आहेत किंवा काय त्यामध्ये चुका असतील तर त्या सांगून त्यांना ॲप्लिकेशन पुन्हा करायला सांगितलं जातं. क्लेरिफिकेशन किंवा आणखीन एकदा तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करा किंवा असं नाही आहे. त्यातली प्रोसेस थोडी वेगळी आहे की डिफिशियन्सी मेमो दिला जाईल आणि सांगितलं जाईल की काय कारण आहे की तुमचं ॲप्लिकेशन आम्ही अप्रूव्ह करू शकत नाही, तुम्हाला ॲप्लिकेशन देऊ शकत नाही. मग ते रेक्टिफिकेशन करून नव्याने ॲप्लिकेशन करता सांगितलं जाणं याकरता RFD 03 हा डिफिशियन्सी मेमो फॉर्म आहे. आणि मग तो पुन्हा प्रॉपर
योग्य पद्धतीने डॉक्युमेंट आणि इतर गोष्टी जेव्हा परत फिलअप करेल आणि जे डॉक्युमेंट अपलोड करेल प्रॉपर, मग त्यानंतर त्याला परत RFD 01मध्ये ॲक्नॉलेजमेंट RFD 02मध्ये मिळेल. प्रोव्हिजनल रिफंड ऑर्डर हा एक कन्सेप्ट आहे की जर 0 डेट्स अप्लाय केला असेल तर 90% रिफंड त्याला इमिजिएटली 7 दिवसामध्ये दिला जातो, आणि इतर कुठला रिफंड नसेल मग त्याला वेळ लागतो. आणि पेमेंट ऑर्डर कोणाकडनं येते तर इथे एक ऑथॉरिटी गव्हर्नमेंटने नेमली आहे की ज्यांच्या जे पेमेंट प्रोसेस करतील, मग त्याकरता पेमेंट ऑर्डर जी आहे ही पब्लिक फायनान्स मॅनेजमेंट सिस्टम थ्रू येते. आणि जे रिफंड सँक्शन होतं ते RFD 6मध्ये होतं, किंवा रिजेक्ट जे होतं ते पण RFD 6मध्ये होतं. आता काल मी मला सांगितलं की जर का गव्हर्नमेंटला दुसऱ्या कुठल्या ऑथॉरिटीला जर का काही त्या व्यक्तीकडनं टॅक्सपेयरकडनं येणं असेल तर मग ते सांगतात की तुम्ही रिफंड देऊ नका. मग त्या केसमध्ये विथहोल्डिंग द रिफंड आहे, त्याचा रिफंड थांबवला जातो. किंवा आणखी दुसऱ्या कुठल्या केसमध्ये काही गरज असेल तर त्याला ती अमाऊंट थांबवली जाते. कुठेही म्हणजे अशा प्रकारे त्याला रिफंड दिल्यानंतर गव्हर्नमेंटचं कुठल्याही ह्या ॲक्टमध्ये की दुसऱ्या ॲक्टमध्ये काही येणं असू शकेल तर मग काही काळाकरता किंवा मग परमनंटली त्याची अमाऊंट कट करून बाकीचा रिफंड दिला जातो किंवा तो थांबवला जातो विथहोल्डिंग ऑफ रिफंड. आणि ऑर्डर फॉर रिलीज ऑफ विथहेल्ड रिफंड, जर रिफंड केला असेल, विथहेल्ड केला, थांबवला असेल, रोखला असेल तर रोखण्याची गरज नसेल तर मग परत ऑर्डर फॉर रिलीज ऑफ विथहेल्ड हे केलं जातं. रिजेक्ट नोटीस, रिजेक्ट करण्यापूर्वी रिफंड हा ॲप्लिकेशन त्याचा रिजेक्ट करण्यापूर्वी शोकॉज आपल्याला पद्धत आहे सगळीकडे, तुमचा रिफंड रिजेक्ट का करू नये, नोटीस फॉर रिजेक्ट ऑफ ॲप्लिकेशन फॉर रिफंड हे आहे. मग तो रिप्लाय करेल RFD 9मध्ये, रिप्लाय टू शोकॉज नोटीस. आणि हे जे सेक्शन मी 55 सांगितला त्यांच्याकरता RFD 1 नाही, त्यांच्याकरता RFD 10 आहे, रिफंड ॲप्लिकेशन फॉर UIN होल्डर्स. आणि LUT ॲप्लिकेशन जे करतात, 0 डेट्स अप्लाय करतात, ते RFD 11 आहे की जिकडे त्यांना IGST न भरता 0 डेट्स अप्लाय करता येतो. असे हे 11 फॉर्म आहेत. आता तुम्हाला लक्षात आलं असेल की यामध्ये आता सेक्शन 54मध्ये काही आता तरतुदी असतील त्यानुसार हे सगळं होईल, आणि ते होण्याकरता रूल आहेत, आणि त्या रूलमधनंच काय हे वेगवेगळे फॉर्म येतील. आता रिफंड कुठे कुठल्या परिस्थितीत दिला तर याची की यादी येईल. रिफंडचा क्लेम कोणाकोणाला करता येतो. आता आपल्याकडे IGST ॲक्टमध्ये सेक्शन 16(3)(b)मध्ये एक्सपोर्ट सप्लाय टू स्पेशल इकॉनॉमिक झोन युनिट, तिकडे IGST आहे, लावला जातो, त्यांचा रिफंड हे सगळं बघायचं. मी जास्त वेळ घालवत नाही, इकडे खाली येतो एकदम. आता याच्यामध्ये बघा काय होतं, ज्या वेळेस गुड्सचा एक्सपोर्ट होतो, गुड्स ज्यावेळेस एक्सपोर्ट होतात त्यावेळेस ते कस्टमच्या कंट्रोलमधनं जातात. मग ते एक्सपोर्ट विमानाने हो, बाय रोड हो, बाय एअर आणि समुद्रमार्गे हो, शिपमधनं जाऊ, या सगळ्या केसमध्ये काय होतं, कस्टमच्या डिपार्टमेंटच्या कंट्रोलमधनंच ते गुड्स पास होऊन ॲप्रूव्ह होऊन मग पुढे ते जी एक प्रक्रिया एक्सपोर्ट होण्याची ती कस्टम कंट्रोलमध्ये होते. मग तिकडे IGST भरावा लागतो. IGST भरल्यानंतर जर LUT असेल तर IGST न भरता एक्सपोर्ट होतं, आणि जर तिथे LUT नसेल तर IGST भरावा लागतो. ह्या केसमध्ये रूल 96 आहे. इकडे शिपिंग बिल फाईल होतं, तर शिपिंग बिल जे आहे तेच रिफंड ॲप्लिकेशन समजलं जातं, आणि इथे कुठल्याही प्रकारे GST डिपार्टमेंटकडे ह्या रिफंडसाठी ॲप्लिकेशन करण्याची गरज नसते. म्हणजे गुड्स जर कस्टमच्या कंट्रोलमधनं गेले. आता याच्यामध्ये काय झालं, मला इथे दाखवलं असतं मग अशी की हे जे आहे अपवर्ड रिव्हिजन. आता गुड्स कस्टमच्या कंट्रोलमधनं गेल्यानंतर ज्यावेळेस त्या गुड्सची एक व्हॅल्यू आहे, ती व्हॅल्यू कस्टमच्या कायद्याप्रमाणे किती व्हॅल्यू येईल, व्हॅल्युएशन जसं आपण आपला बघतो की काय आपल्याकडे काय व्हॅल्युएशन केलं जातं GSTमध्ये, तसं कस्टमच्या कायद्याप्रमाणे व्हॅल्युएशन होतं, त्याच्यावरती IGST लागतो, गुड्स एक्सपोर्ट होतं. सगळे डॉक्युमेंट जे आहेत ते बघितले जातात,
आणि गुड्स एक्सपोर्ट होतात. आता केव्हा केव्हा असं ॲग्रीमेंट असतं की तिथे गुड्स जर समुद्री मार्गे जात असतील तर ते पोचायला काय दिवस लागतील दुसऱ्या देशामध्ये. इथे पोचल्यानंतर ते गुड्स ज्यावेळेस त्यांचा जो बायर आहे तो रिसिव्ह करेल त्यावेळेस जर त्याची व्हॅल्यू मार्केट व्हॅल्यू इंटरनॅशनल मार्केटला जर वाढली किंवा कमी झाली तर ज्यावेळेस गुड्स पोचतील त्यावेळेस जी व्हॅल्यू असेल तेवढंच पेमेंट ते ह्यांना करणार. तर समजा 1 लाख व्हॅल्यू असेल तर 1 लाखाची 90,000 पण होऊ शकते. म्हणजे इंडियन रुपीजमध्ये ती व्हॅल्यू US डॉलर पण फ्लक्च्युएट होतो त्याप्रमाणे इंडियन रुपीज पण फ्लक्च्युएट होणार. म्हणजे जी काय डॉलरची व्हॅल्यू किंवा रुपीजची व्हॅल्यू ज्यावेळेस कमी जास्त होईल तर ह्याची 1 लाखाची व्हॅल्यू 1,20,000 पण होऊ शकते आणि 1 लाखाची व्हॅल्यू ही 90,000 पण होऊ शकते. मग या प्रकारे IGST ते भरला 1 लाखावरती. जर व्हॅल्यू 1,20,000 झाली तर दिसून काय येईल की त्याच्या अकाउंटला US डॉलर पाठवले गेले ते कन्वर्ट होऊन 1 लाखाच्या इन्व्हॉइसच्या अगेन्स्ट 1,20,000 आले. मग 20,000 रुपये एक्स्ट्रा आले. त्याच्यावर त्यांनी IGST भरला आहे का? त्याच्यावर त्यांनी IGST भरलेलं नसेल तर मग ह्या प्रकारे काय झालं रिवाईज झालं. मग ॲडिशनल IGST पेड ऑन अपवर्ड रिव्हिजन इन प्राईस ऑफ द गुड्स हा एक त्याच्यामध्ये अमेंडमेंट झालेला रूलमध्ये हे झाल्यामुळे हा एक कन्सेप्ट आला अपवर्ड रिव्हिजन. मग त्यावेळेस काय ट्रीटमेंट द्यायची म्हणजे ज्यावेळेस लक्षात सरकारच्या की अशा गोष्टी होत आहेत त्यावेळेस कायद्यानुसार तिकडे टॅक्स देणं लागत असेल तर मग त्याची टॅक्स ट्रीटमेंट येणार. तर त्यानुसार ते आता त्यांना लक्षात आलं त्यामुळे ती अमेंडमेंट केली. तर पहिले हे लक्षात घ्या की जे कस्टममधनं गुड्स जातात त्यावेळेस IGST किंवा LUT असेल तर IGST भरायला लागत नाही. आणि जर तिकडे IGST LUT जर मी काढला तर LUT वापरायलाच पाहिजे अशी मॅन्डेटरी तरतूद नाही आहे, कंपल्सरी तरतूद नाही आहे अशी. LUT हे जे आहे एक ॲप्लिकेशन आहे. हा जो फॉर्म तुम्हाला मी दाखवला इकडे ॲप्लिकेशन फॉर लेटर ऑफ अंडरटेकिंग. लेटर ऑफ अंडरटेकिंगवरती हा ऑनलाईन फॉर्म येतो. याचा रूल 96A फर्निशिंग ऑफ बॉन्ड और लेटर ऑफ अंडरटेकिंग फॉर एक्सपोर्ट ऑफ गुड्स और सर्व्हिसेस. ह्याचा उद्देश काय आहे की एक ॲप्लिकेशन करा. हे ॲप्लिकेशन केल्यानंतर आता हे मी जसं माझ्याकडे मी लॉग इन करीन, माझ्याकडे GST नंबर आहे, मी लॉग इन करीन तर मला आतमध्ये हे ॲप्लिकेशन करण्याचा एक लिंक येते, एक ऑप्शन आहे तिकडे. तो दिल्यानंतर मला हा समोर असा फॉर्म येतो. याच्यामध्ये डिक्लेरेशन दिलेलं आहे बँक गॅरंटी टू सिक्युअर द IGST टॅक्स पेड ऑन एक्सपोर्ट. सगळ्यांना बँक गॅरंटी द्यायला लागत नाही. तर इथे बॉन्ड असेल तर बँक गॅरंटी आहे आणि बॉन्ड नसेल तर मग हे फक्त मी हे भरलं एवढं हे समोर येतं. हे ॲप्लिकेशन आहे बघा. हे दिसतं की लेटर ऑफ अंडरटेकिंग फॉर एक्सपोर्ट ऑफ गुड्स सर्व्हिसेस विदाउट पेमेंट ऑफ IGST आणि इथे टू द प्रेसिडेंट ऑफ इंडिया ॲक्टिंग थ्रू द प्रॉपर ऑफिसर आणि खाली IV. हे काय एक प्रकारे त्यांना दिलेली प्रार्थना रिक्वेस्ट आहे, प्रेयर आहे की मला हे तुम्ही अशा प्रकारे रिलीफ द्या की मला IGST न भरता करता येईल ॲप्लिकेशन. आणि पुढे जाऊन मग इथे सिग्नेचर आणि 2 विटनेस आहेत. याच्यामध्ये कुठलेही विटनेसचे डॉक्युमेंट काही लागत नाही. कोणाची नावं टाकली ते कुठेही व्हेरीफाय होत नाही की ही नावं कोणाची आहेत, काहीच नाही. हां, आता ती 2 नावं टाकून दिली, ते व्यक्ती अस्तित्वामध्ये असतील नसतील, जन्माला आले असतील, काहीच बघितलं जात नाही. म्हणजे गव्हर्नमेंटचा उद्देश हे साफ दिसतोय की त्यांना टॅक्स पेला रिलीफ द्यायचा आहे आणि कुठलाही त्रास नाही द्यायचा. घ्या तुम्ही विदाउट IGST काय करा म्हणजे आपला एक्सपोर्ट वाढला पाहिजे. तर पहिले काय व्हायचं एक ठराविक प्रमाणामध्ये ज्यांचा एक्सपोर्ट आहे त्यांनाच फक्त रिलीफ, बाकी ज्यांनी IGST म्हणजे छोट्या व्यापाऱ्यांना ॲक्च्युली रिलीफ पाहिजे. जर तुम्हाला चालना द्यायची आहे तर मग तुम्ही कोणाला एक्सपोर्ट करायला द्या. तर काय होईल व्यापार वाढेल, माझा व्यापार वाढेल तेव्हा टर्नओव्हर वाढेल तेव्हा मी मोठ्या प्रमाणात करीन ना. तर माझं एक छोटं कॉन्टॅक्ट निर्माण होतं आहे, मला एक ऑर्डर मिळते तर मला सांगणं इथे की तुम्ही टॅक्स भरून एक्सपोर्ट करायचा. मग ही पॉलिसी बदलली गव्हर्नमेंटनी आणि एकदम सोपी पॉलिसी केली की तुम्ही एक सिम्पल ॲप्लिकेशन करा
हे एकदा केलं ॲप्लिकेशन का मला एक अक्नॉलेजमेंट नंबर येतो, तो नंबरच याचा LOD नंबर समजला जातो. तो नंबर मला काय करायचा आहे, तोच नंबर डीम टू बी LOD नंबर. म्हणजे हे अप्रूव्ह वगैरे रिजेक्ट वगैरे काय होतच नाही. दरवर्षी आम्ही पुन्हा ॲप्लिकेशन करतो. 1 एप्रिल ते 31 मार्च या काळात हे लागू होतं. जर मी ऑगस्टला केलं तर माझं 31 मार्चपर्यंत हे लागू राहील. मग 1 एप्रिलला मला पुन्हा म्हणजे मार्चला मी ॲप्लिकेशन परत करू शकतो की मला पुढच्या वर्षाकरता पाहिजे. म्हणजे प्रत्येक फिनान्शियल इयर करता हे ॲप्लिकेशन केलं जातं. हे ॲप्लिकेशन केलं का जो याचा अॅक्नॉलेजमेंट नंबर आहे तो इनवॉइसवरती टाकला जातो आणि ते इनवॉइस जेव्हा तिकडे त्यावर लिहिलं जातं. आता तुम्ही ज्यावेळेस हे बघाल याचा इनवॉइस थोडा वेगळ्या प्रकारचा असतो. रूल 46 आहे इनवॉइस कसा बनवायचा त्याचा. आता या रूल 46 मध्ये हा रूल 46 आहे. आपण जेव्हा सेक्शन 31 बघितला होता तेव्हा मी हा घेतला होता. आता याच्यामध्ये जो प्रोव्हिजो आहे त्या प्रोव्हिजोमध्ये बघा हा प्रोव्हिजो आहे, एकच प्रोव्हिजो नाही बरेच प्रोव्हिजो आहे. त्यामध्ये एक प्रोव्हिजो जो आहे तिसरा प्रोव्हिजो इनवॉइस रिक्वायरमेंट इन केस ऑफ एक्सपोर्ट किंवा स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये अशा प्रकारे वरती इकडे हे द्यायचे. सप्लाय मीन फॉर एक्सपोर्ट सप्लाय टू सेज युनिट और सेज डेव्हलपर फॉर ऑथोराइज ऑपरेशन अंडर बॉन्ड और लेटर ऑफ अंडरटेकिंग विदाउट पेमेंट ऑफ IGST हे वरती येईल. आणि खाली इकडे कंट्री जर भारताबाहेर चालला आहे एक्सपोर्ट आहे तर कंट्रीचं नाव पाहिजे आणि इथे LUT बॉन्ड नंबर हा टाकायचा आहे आणि त्याची व्हॅलिडिटी कधीपर्यंत आहे हे टाकायचं आहे. ही ॲडिशनल रिक्वायरमेंट आहे एक्सपोर्टच्या केसमध्ये. आता कस्टममध्ये हे डॉक्युमेंट जातं. मग कस्टम डिपार्टमेंट काय करतं, ज्यावेळेस याचं रिफंड द्यायचं आहे जर यांच्याकडे LOD नसेल, आता LOD असेल तरी पण मी काय करू शकतो, IGST भरून एक्सपोर्ट करू शकतो. म्हणजे मी जर का इथे LOD साठी ॲप्लिकेशन केलं आहे आणि LOD नंबर घेतलेला आहे तर जरुरी नाही की मला LODनेच एक्सपोर्ट करायला पाहिजे. जिकडे लॉमध्ये दिलं आहे की LODने एक्सपोर्ट करायला पाहिजे असं आहे, मी सांगेन पुढे काय ते त्या केसमध्ये तसं असतं. पण जिकडे अशा प्रकारे कंपल्शन नाही आहे तिकडे LOD वापरा अगर वापरू नका, दोन्ही केसमध्ये एक्सपोर्ट करता येतं. LOD वापरलं मी त्याची LOD नंबर टाकला तर माझा उद्देश हा आहे की मला IGST न भरता एक्सपोर्ट करायचं आहे. आणि जर LOD नंबर मी टाकत नाही तर IGST भरावा लागेल. आणि जर IGST भरला तिकडे ज्या केसमध्ये IGST भरला जाईल त्या केसमध्ये रिफंड प्रोसेस कोण करेल, कस्टम डिपार्टमेंट करेल. कस्टम डिपार्टमेंट रिफंड प्रोसेस करेल तिकडे जाऊन. आता बघा परत फ्लो बघा कसं आहे. पहिले RFD 1 मध्ये काय होईल, ॲप्लिकेशन फॉर रिफंड जाईल. आता त्याच्यामध्ये ॲप्लिकेशन कम्प्लिटेड इन ऑल रिस्पेक्ट आहे. ज्या प्रकारे त्यात माहिती भरली पाहिजे, डॉक्युमेंट दिले पाहिजे आणि ज्या निकषावर त्यांना रिफंड हवा आहे ती सगळी माहिती आणि सगळे डिटेल त्यांनी दिलेले आहेत. ॲप्लिकेशन कम्प्लिटेड इन ऑल रिस्पेक्ट आहे तर इकडे अक्नॉलेजमेंट मिळेल RFD 01ला. जर नसेल तर डिफिशियन्सी मेमो येईल. आता हे डिफिशियन्सी मेमो हा 1 दिला ॲप्लिकेशन फॉर रिफंड. आता याच्यामध्ये वेगवेगळ्या रूलला वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये जो रिफंड येतो त्याला काय रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे खाली डिक्लेरेशन अंडरटेकिंग वगैरे द्यायला लागतात. त्यामुळे हे वेगवेगळ्या सेक्शनला वेगवेगळ्या रूलला आहेत ते दिसतील. सगळ्यांना करायचं आहे.
आता हा जो 97A होता हा पहिले होता, ज्यावेळेस सगळं ऑनलाईन होत नव्हतं प्रोसेस, त्यावेळेस ॲप्लिकेशन इकडं द्यायचं आणि काही गोष्टी डिपार्टमेंटला घेऊन जायला लागायच्या. आता असं करायला लागत नाही, त्यामुळे आता ह्या रूलचं काय आता इथे अस्तित्व राहिलेलं नाही. आता सगळं ऑनलाईन होतं. 97Aचं काही नाही आता. हा विड्रॉ करायचा असेल, ॲप्लिकेशन दिलं, डिफिशियन्सी मेमो येण्यापूर्वीच मला कळलं की ॲप्लिकेशन माझं संपूर्ण नाही आहे, तर मी विड्रॉ करू शकतो ऑर्डर, किंवा माझा क्लेम बनत नाही आहे तर मी विड्रॉ करू शकतो. तर विड्रॉ करण्याकरता हा पण नंतर पहिल्यापासून नव्हता, हा पण नंतर आला आहे रूल 90मध्ये सब रूल 5मध्ये, ॲप्लिकेशन फॉर विड्रॉवल ऑफ रिफंड ॲप्लिकेशन. जसं अपील विड्रॉ करता येतं तसं हेही विड्रॉ करता येतं रिफंडचा क्लेम. RFD 2मध्ये ॲक्नॉलेजमेंट आहे. आता याच्यामध्ये ॲप्लिकेशन दिल्यानंतर ॲक्नॉलेजमेंट नंबर आहे आणि डेट ऑफ ॲक्नॉलेजमेंट आहे. इकडे कुठल्या डेटला हे त्यांनी ॲक्सेप्ट केलेलं आहे तिथपासून पुढे 45 दिवसामध्ये 60 दिवसामध्ये जे काही दिवस असतील की त्यांना ॲक्सेप्ट किंवा रिजेक्ट करायचं आहे रिफंड, तो पिरियड काउंट कधीपासून करायचा त्याकरता इकडे डेट ऑफ ॲक्नॉलेजमेंट दिलेली आहे. जिकडे जिकडे डेट असते त्या डेटला विशेष महत्त्व असतं, एवढं लक्षात घ्या. अमाऊंट ऑफ रिफंड क्लेम RFD 3 आहे. डिफिशियन्सी मेमो आहे बघा इकडे, तर इथे दिली तरी इथे यादी येईल त्यावेळेस PO हे बघेल, खाली त्याला यादी मिळते इकडे की डिस्क्रिप्शन, सिलेक्ट द रिझन फॉर द ड्रॉपडाऊन ऑफ द रिफंड ॲप्लिकेशन, की काय कारण आहे त्यातनं, ती जी कारणं आहेत ते चेक, त्याच्याकडे चेकलिस्ट असते की काय चेक करायचं, त्यानुसार काही नाही आहे त्यामध्ये, त्यानुसार ते ऑप्शन सिलेक्ट करते. तुम्ही ह्या प्रकारे हे दिलेलं नाही आहे तर ते तुम्ही भरा आणि नंतर परत कधी तुम्ही ॲप्लिकेशन पुन्हा करा. This has reference to your above mentioned application filed under section 54 of the act. Upon scrutiny of your application, certain deficiencies have been noticed below. आलं लक्षात? काय विसंगती आहेत किंवा काय त्रुटी आहेत त्या फॉर्ममध्ये ते सांगितलं जाईल आणि त्यानुसार त्यांना पुन्हा ॲप्लिकेशन करायला सांगितलं जाईल. RFD 04मध्ये जे अमाऊंट ऑफ रिफंड क्लेम, आता 10% ऑफ द अमाऊंट क्लेम, 10% ऑफ द अमाऊंट क्लेम ॲज अ रिफंड दिसतं. जिकडे 90% रिफंड दिला जातो झिरो सप्लायमध्ये, त्यावेळी 10% अमाऊंट बाकी आहे, ती नंतर दिली जाते 10% इकडे. बाकी ही सगळी माहिती या प्रकारे येते. 05मध्ये पेमेंट ऑर्डर आहे, पेमेंट ऑर्डर, रिफंड सँक्शन ऑर्डर नंबर, ऑर्डर डेट, पेमेंट ऑर्डर, डिटेल्स ऑफ बँक सगळं दिलं आहे आणि पेमेंट ऑर्डर आणि ही रिफंड सँक्शन किंवा रिजेक्शन ऑर्डर. 7मध्ये यामध्ये खूप रूल आहेत आणि खूप मोठे मोठे रूल आहेत. ऑर्डर फॉर विथहोल्डिंग द रिफंड हा पार्ट A मध्ये, आणि पार्ट B मध्ये ऑर्डर फॉर रिलीज ऑफ विथहोल्ड रिफंड. RFD 8मध्ये रिजेक्शन का करू नये नोटीस आहे आणि ह्याचा रिप्लाय 9मध्ये रिप्लाय टू नोटीस. 10 कोणाकरता आहे? UN किंवा त्या स्पेशल ऑर्गनायझेशन स्पेशल बॉडीज आहेत त्यांच्याकरता ॲप्लिकेशन फॉर रिफंड बाय एनी स्पेशलाइज्ड एजन्सी ऑफ UN और एनी मल्टीलेटरल फिनान्शियल इन्स्टिट्यूशन अँड ऑर्गनायझेशन, कन्झ्युलेट और एम्बॅसी ऑफ फॉरेन कंट्रीज यांच्याकरता, यांच्याकडे UN आहे त्यांच्याकरता हे काय दिलं आहे RFD 10 हा त्यांना ॲप्लिकेशन दिलेलं आहे. आणि 11 हे 10B हे कोणाकरता होतं की ड्युटी फ्री शॉप, आणि हा जो रूल आहे 95A हा रूल आता त्यांनी बघायला दिसतो तुम्हाला का बघा इकडे. A हा रूल आहे का नाही आहे दाखवतो. इसे
कशा करता होता की जिकडे एअरपोर्टला जे विमान येतं किंवा 2 देशांमध्ये जाण्याकरता डायरेक्ट प्लेन नसेल, त्यांना वाया इंडिया जायला लागत असेल किंवा कोणाला कुठे जायचं आहे तर त्याला काही काळ थांबून मग पुढे जायला लागतं. समजा तुम्ही गेलात, तुम्हाला दुबईला जायचं आहे तर लगेच प्लेन नाही आहे, अर्ध्या तुम्हाला थांबायला लागेल. तुम्ही एंट्री केली, सगळं चेकिंग झालं का अर्ध्या तुम्ही थांबाल. मग त्या ज्या ठिकाणी जे शॉप आहेत त्यांच्याकडनं काय परचेस केलं तर त्यांना तिकडे ड्युटी फ्री शॉप आहेत, ती जे आउटलेट आहेत, सर्टन आउटलेट, रिटेल आउटलेट एस्टॅब्लिश इन डिपार्चर एरिया ऑफ ॲन इंटरनॅशनल एअरपोर्ट बियॉन्ड इमिग्रेशन काउंटर्स मेकिंग टॅक्स फ्री सप्लाय टू ॲन आउटगोईंग इंटरनॅशनल टुरिस्ट. आता इंटरनॅशनल टुरिस्ट कोण आहेत की जे तिकडे थांबलेत काही काळाकरता, त्यांना काय होतं त्याच्यावर टॅक्स घ्यायचा नाही. मग त्या शॉपमधनं त्यांना कसा रिफंड द्यायचा त्याकरता हा रूल होता. आता तो रूल रद्द केला. आता कशा प्रकारे करतात मला माहीत नाही, पण जर का इतर कंट्रीमध्ये म्हणजे हे कसं असतं की इंटरनॅशनल काही कायदे असतात किंवा काय करार असतात की कुठल्याही एअरपोर्टला दुसऱ्या देशाच्या नागरिकांकडनं तुम्ही टॅक्स घेणार नाही. हा करार जर का सगळ्या जगामध्ये सगळ्या देशांनी केलेला असेल तर त्यानुसार कदाचित हा रूल आला असेल. पण जर इतर देश हा रूल पाळत नसतील मग भारत काय पाळेल. कुठलेही भारतीय लोक कुठे गेले कुठल्या देशामध्ये तर त्यांच्याकडून ते समजा ते टॅक्स घेत असतील तर मग भारत पण घेईल. म्हणजे करार आहे पण कोण पाळत नाही, आम्ही पण पाळणार नाही. मग कदाचित त्यामुळे हा रूल रद्द झाला असेल. आता हा फॉर्म तो होता, हा रूल तसा होता. FD11 ठीक आहे, कळलं एवढं आहे. आता हेच तुम्हाला सगळं इथे कळेल कशा प्रकारे प्रोसेस होतं. आता ह्याला इकडे 60 दिवस दिलेत. हे रिफंड ऑर्डर जी काढायची आहे त्याच्याकरता पिरियड 60 दिवस दिला आहे. पण सर्क्युलर असं आहे की डिपार्टमेंटनी हे सगळं 45 दिवसामध्ये प्रोसेस करायचं सर्क्युलरप्रमाणे. आणि मग त्याचा जो काय RFD5 आहे पेमेंट ॲडवाईस हा बनला पाहिजे. आणि हा पेमेंट ॲडवाईस कोणाकडे जातो, हा जेव्हा पब्लिक फायनान्स मॅनेजमेंट सिस्टमकडे जाईल तर त्यांना पुढे पेमेंट द्यायला तिकडे त्यांच्याकडे फंड उपलब्ध असायला आणि पुढचं प्रोसेस करायला त्यांना जो वेळ लागेल त्यासाठी त्यांना वेळ द्यावा लागेल. तुम्ही 60 दिवस डिपार्टमेंटच घेईल, मग हे अजून वेळ घेतील. 60 दिवसामध्ये रिफंड मिळाला पाहिजे, म्हणजे टॅक्सपेअरच्या अकाउंटमध्ये 60 दिवस पैसे जमा झाले पाहिजे. म्हणून डिपार्टमेंटनी 45 डेजपर्यंत काय करायचं ते प्रोसेस करायचं आणि त्याचा RFD5 काढायचा आणि मग पुढे तो PFMHकडे पाठवायचा आणि त्यानंतर ते पुढे प्रोसेस करतील. मे बी त्यांना 5 दिवस 7 दिवस 15 दिवस लागले तरी पण 60 दिवसामध्ये तो रिफंड बँक अकाउंटमध्ये टॅक्सपेअरच्या जमा झाला पाहिजे. कळलं बाकी सगळं ते. आता तुम्ही रूल वाचाल 91 वाचाल, यात हे दिलं आहे की हे जे 90% प्रोव्हिजनल रिफंड दिला जातो तो प्रोव्हिजनल रिफंड जो आहे हॅज नॉट बीन अशा व्यक्तीला द्यायचा नाही की ज्याच्यावरती काय अमाऊंट आहे या अमाऊंटवर त्याच्यावरती 5 वर्षामध्ये काय खटला दाखल झाला आहे अशा व्यक्तींना प्रोव्हिजनल रिफंड द्यायचा नाही. हॅज नो अपील ऑर रिव्ह्यू पेंडिंग विथ रिस्पेक्ट टू रिफंड्स 5 वर्षामध्ये. हे वाचत जेव्हा कळेल. मुख्य गोष्टी ह्यात दिल्या आहेत, या चार्टमध्ये मुख्य गोष्टी दिल्या आहेत. वेन द टॅक्सपेअर क्लेम द रिफंड ऑफ मोनीज अरायझिंग आउट ऑफ एक्सपोर्ट ऑफ गुड्स सर्व्हिसेस देन ॲन ऑथोराइज ऑफिसर कॅन इश्यू अ प्रोव्हिजनल रिफंड. RFD04 मध्ये प्रोव्हिजनल रिफंड येतो 90%. तर तो द्यायचा नाही कोणाला ज्याच्यावरती काय खटला दाखल आहे, अमाऊंट दिलेली आहे आणि त्याचा अपील केस चालू आहे त्यांच्यावरती त्याला द्यायचा नाही. आणि दुसरी गोष्ट काय होतं, रिफंड ज्यावेळेस दिला जातो त्यावेळेस आणखीन एक काय बघायचं, हे जसं बघायचं तसं अजून एक काय टेस्ट करायची की रिफंड कोणाला दिला जातो. ज्यांनी बर्डन बेअर केलं आहे, ज्याच्या खिशामधनं ती अमाऊंट दिली गेली आहे तोच रिफंड मागत असेल हे चेक करायचं. म्हणजे इथे जर टॅक्सपेअर जो रजिस्टर्ड पर्सन आहे तो जर रिफंड मागतो आहे किंवा जो पण रिफंड मागतो आहे तर त्याच्या पॉकेटमधून पैसे गेले असतील तरच रिफंड त्याला दिला जाईल. त्यामुळे हे तत्त्व एक आहे की अनजस्टली इनरिचिंग, म्हणजे याच्यामध्ये एक तत्त्व आहे की जो व्यक्ती रिफंडची तरतूद आहे, रिफंड मागतो आहे, रिफंड त्याला देणं लागू आहे का, तो रिफंड घेण्यास अधिकारी आहे का, तो इलिजिबल आहे का, तर त्याला द्यायचा. जर तो इलिजिबल नसेल म्हणजे ती अमाऊंट
टॅक्स म्हणून त्याला ट्रीटमेंट दिली जाऊ शकत नाही. जी अमाऊंट जमा झाली गव्हर्नमेंटकडे ती टॅक्सची अमाऊंट नाही आहे. टॅक्स इंटरेस्ट पेनल्टी काही असो ती अमाऊंट सरकार जमा होऊ शकत नाही टॅक्स म्हणून. मग तो रिफंड मागतोय. पण तो रिफंड जो मागणार आहे तो रिफंड घेणारा अधिकारी आहे का? जर तो अधिकारी नसेल तर रिफंड प्रोसेस करायचा आणि तो रिफंड कुठे जमा होईल? कन्झ्युमर वेलफेअर फंडला जमा होईल. या प्रकारे हे बघितलं जातं. हे बघायला पाहिजे. म्हणजे सगळे डॉक्युमेंट जरी बरोबर असले, सगळं जरी बरोबर असलं तरी जो मागणारा व्यक्ती आहे त्याला तो अधिकारी आहे का हे बघणं गरजेचं आहे. हे पण आहे त्यामध्ये, येईल पुढे परत. हे मुख्य पॉईंट इकडे दिलेले आहेत. आता तुम्हाला जे कळलं आहे ते तुम्ही बघा. इकडे सेक्शन किती आहेत? तिथे 15 सेक्शन आहेत. खूप लेंथी आहे हे सगळं. म्हणजे हे 15 दिसत आहेत. इकडे वरती परत एक 8A आहे, म्हणजे 16 सबसेक्शन आहे आणि तेवढे रूल आहेत. आता ह्यामध्ये 2 एक्सप्लेनेशन आहेत. एक रिफंडमध्ये काय येतं आणि दुसरं रिलिव्हंट डेट मीन्स. हे दिलं आहे. हे समजण्यामध्ये हे पण खूप लेंथी बघा. एवढं मोठं एक्सप्लेनेशन नसतं, हे एवढं मोठं आहे. आता जे पहिले दिलं आहे रिफंड म्हणजे रिफंड कशाला म्हणतात. एक्सप्लेनेशनमध्ये हे क्लिअर केलं आहे की रिफंड इन्क्लूड्स काय असेल तर रिफंड ऑफ टॅक्स पेड. मला बघा बॅकग्राऊंड मी का क्लिअर केलं ह्यात खूप गुंतागुंत आहे म्हणून मी अर्धा तुम्हाला बॅकग्राऊंड दिलेलं आहे की नक्की आपण काय येतं समजून घेणार आहोत. इतर सेक्शनसारखा इतर टॉपिकसारखा हा टॉपिक नाही, हा वेगळा टॉपिक आहे. याच्यावरती तुम्हाला जसं ITC एक स्पेशल टॉपिक आहे तसं रिफंडवर तुम्हाला मार्केटमध्ये बुक मिळते. ITCवरती तुम्हाला बुक मिळेल, रिफंडवरती पण बुक मिळेल कारण तो हा वेगळा एकदम विशेष टॉपिक आहे. असा रिफंड ऑफ टॅक्स पेड ऑन झिरो रेटेड सप्लाय. आता झिरो रेटेड सप्लाय याची डेफिनेशन, याचा कन्सेप्ट कुठं दिला आहे तो तुम्हाला बघायला लागेल. तो दिलेला आहे IGST ॲक्टमध्ये सेक्शन 16 मध्ये. अगोदर आपण हे रेफर केलं आहे पण तुम्ही डिटेलमध्ये बघाल तर याच्यामध्ये 1 2 3 4 5 सबसेक्शन आहेत. ओके. मग दुसरा कन्सेप्ट आहे डीम एक्सपोर्टचा. मग ते कन्सेप्ट मी यात पहिले घेतले. म्हणजे थेरॉटिकल पॉईंट अगोदरच्या नोट्समध्ये तुम्ही बघाल तर मी हे जसे आले तसे घेतले. यात मी पहिले बॅकग्राऊंड क्लिअर करण्याकरता हे थेरॉटिकल पॉईंट पहिले घेतले की पहिले लक्षात घ्या की झिरो रेट सप्लाय काय, की प्रोव्हिजनल रिफंड 90% केसमध्ये दिला जातो. मी 90% त्याला लगेच द्यायला 7 डेजमध्ये. मग तुम्हाला पहिले क्लिअर पाहिजे की नक्की झिरो रेट सप्लाय काय आहे. आत्तापर्यंत जेवढं ऐकलं, जेव्हा रिफंडच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ऐकाल तेव्हा तुम्हाला डिटेल प्रोव्हिजन अभ्यासली पाहिजे. म्हणून मी ते पहिले घेतलं. डीम एक्सपोर्टचा कन्सेप्ट काय तो मी पहिले घेतला याच्यामध्ये. त्यानंतर आणखीन एक विषय येतो, तो विषय येतो की पहिले वॅटमध्ये काय होतं, जी काही अमाऊंट ITC जी असेल, समजा एक्सेस ITC असेल तर त्याचा रिफंड मिळायचा, म्हणजे कॅश रिफंड मिळायचा. याच्यामध्ये काय कॅश रिफंड रिस्ट्रिक्ट केलं आहे. पण एक काही लोकांकरताच फक्त ITC रिफंड मिळतो. मग ITC रिफंड कोणाला मिळतो? वॅटमध्ये ITC रिफंड मिळत होता, यामध्ये ITC रिफंड रिस्ट्रिक्ट केला आहे, मग अगदी मर्यादित केला आहे. मग कोणाकरता ITC रिफंड आहे हा एक पॉईंट आहे. आणि हा एक कन्सेप्ट आहे. काय काय सांगितलं तुम्हाला मी आता? झिरो रेट सप्लाय, डीम एक्सपोर्ट. तिसरं ITC रिफंड. चौथा आहे सप्लाय टू मर्चंट एक्सपोर्टर. आता हे जे कन्सेप्ट आहेत हे पहिले क्लिअर पाहिजे की हे 4, म्हणून मी आकडे पण दिलेत मोठ्या अशा प्रकारात की हे 4 आहे. म्हणजे ज्यावेळेस ॲप्लिकेशन येईल त्यावेळेस ॲप्लिकेशन करणारा कोण आहे आणि तो कशा प्रकारचा रिफंड मागतोय हे पहिले क्लिअर पाहिजे. इथे आलो मी आता परत की फॉर द पर्पज ऑफ सेक्शन 54 रिफंड इन्क्लूड्स रिफंड ऑफ टॅक्स पेड ऑन झिरो रेट सप्लाय ऑफ गुड्स सर्व्हिसेस और बोथ. आता ऑन इनपुट्स और इनपुट सर्विसेस यूज इन मेकिंग सच झिरो रेट सप्लाय. एक रिफंड कसला आहे? रिफंड इन्क्लूड्स काय होईल की रिफंड ऑफ टॅक्स पेड म्हणजे ज्यावेळेस आउटवर्ड सप्लाय होतोय त्याच्यावर टॅक्स भरला. दुसरं काय म्हटलं आहे? इनपुट्स ऑन इनपुट्स और इनपुट
सर्व्हिसेस यूज इन मेकिंग सच झिरो रेट सप्लाय, आउटवर्ड सप्लाय करण्याकरता जे, आता जर का मी इकडे LUT वापरत असेल तर मला आउटपुट टॅक्स भरायचाच नाही आहे. मग त्यावेळेस माझ्याकडे काय होईल, जे इनपुट किंवा इनपुट सर्व्हिसेस आहेत, जर मी फक्त एक्सपोर्टच करत असेल, जर लोकल सप्लाय पण करत असेल, तर मग जो ITC आहे, जो जे मटेरियल यूज केलं आहे किंवा सर्व्हिस यूज केल्या आहेत झिरो रेट सप्लाय करण्यासाठी, त्याचा ITC मी यूज करू शकतो. डोमेस्टिक सप्लायचा आउटवर्ड टॅक्स कलेक्ट केला आहे तो भरताना मी सेटअप घेऊ शकतो त्या इनपुटचा. पण जर मी फक्त एक्सपोर्टच करत असेल, लोकल सप्लाय करतच नाही, म्हणजे मी देशामध्ये राज्यामध्ये सप्लाय करतच नाही, तर माझ्याकडे LUTनी एक्सपोर्ट होतो आणि जी अमाऊंट आहे इनवर्ड सप्लायवरती जो टॅक्स भरण्याची जी अमाऊंट आहे इनपुट किंवा इनपुट सर्व्हिसेसची, ती काय होईल, जमा राहील माझ्या इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला. तर त्याचा रिफंड देण्याविषयी आहे ऑन इनपुट और इनपुट सर्व्हिसेस यूज इन मेकिंग सच झिरो रेट सप्लाय और रिफंड ऑफ टॅक्स ऑन सप्लाय ऑफ गुड्स रिगार्डेड ॲज डीम एक्सपोर्ट. डीम एक्सपोर्टचा कन्सेप्ट अजून एक आला. झिरो रेट सप्लाय काय, इकडे तुमचा ITC रिफंड आहे, डीम एक्सपोर्टचा रिफंड आहे, आणि रिफंड ऑफ अनयुटिलाइज इनपुट टॅक्स क्रेडिट ॲज प्रोव्हाइडेड अंडर सबसेक्शन 3 म्हणजे 54(3) मध्ये ITC रिफंड, जिकडे ॲक्युमुलेटर ITC आहे, ॲक्युमुलेटर ITC समजा ITC ॲक्युमुलेट कधी होईल, म्हणजे जर का मी इथे LUTने एक्सपोर्ट नाही करत तर माझ्याकडे इकडे क्रेडिट लेयरला ITC आला, इनपुट टॅक्स क्रेडिट माझ्याकडे जमा झालं आहे, इथे रिफंड दिला जातो. कुठला दिला जातो, जर का प्रॉडक्ट A आहे, B आहे, C आहे, हे माझे इनपुट्स आहेत आणि प्रॉडक्ट P मी विकतो. A B C वापरून मी P बनवतो. Pला 5% रेट आहे, A B Cला इथे 12%, B 18%, C समजा 5%. अशा प्रकारे इनवर्ड सप्लाय घेत असेल आणि माझं मार्जिन जे आहे, मॅन्युफॅक्चररला मार्जिन फार कमी असतं, 2%, 3%, 5%, 10%. तर तो जेव्हा टॅक्स कलेक्ट करतो तेव्हा समजा टॅक्स तो 100 कलेक्ट करत असेल तर त्याच्याकडे ITCमध्ये 110 रुपये असं होऊ शकतं. मग ह्या 100 रुपये टॅक्स ह्यातनाच तो भरला तरी पण त्याकडे 10 रुपये शिल्लक राहतील. तर काही केसमध्ये हेही 10 रुपये आहेत. नॉर्मली हे कोणाकडच्या बाबतीत होईल, हे फक्त मॅन्युफॅक्चररच्याच केसमध्ये होईल. मग त्यांना ह्याचा रिफंड दिला जाऊ शकतो. म्हणजे सगळ्यांसाठी ITC रिफंड नाही आहे, पण या परिस्थितीमध्ये, ह्या केसमध्ये तो रिफंड मिळेल. मग ते दिलं त्यांनी की रिफंड ऑफ अनयुटिलाइज इनपुट टॅक्स क्रेडिट. ITC रिफंड वरती पण आहे, पण हा कोणाकरता आहे, हा जे LUT वापरून एक्सपोर्ट करतील किंवा स्पेशल इक्विपमेंट झोनमध्ये सप्लाय करतील, ते परत तेवढाच सप्लाय करत असतील तर त्यांचा ॲक्युमुलेटर ITC जो आहे तो इनपुट किंवा इनपुट सर्व्हिसेसचा त्यांना पुढे काय म्हटलं, इन मेकिंग झिरो रेट सप्लाय. झिरो रेट सप्लाय एक स्पेशल इक्विपमेंट झोनमध्ये केलेला सप्लाय आणि दुसरा एक्सपोर्ट, याला काय म्हणतात, झिरो रेट सप्लाय. त्यांचा विषय फक्त या पहिल्या 2 ठिकाणी येतो. आणि इकडे पुढचा विषय जो आहे तो एक डीम एक्सपोर्टचा आहे आणि दुसरं हे जे देशामध्ये राज्यामध्ये सप्लाय करत असतील आणि त्यांना 54(3) प्रमाणे कसा रिफंड दिला जाऊ शकतो, हे सगळं रिफंडमध्ये इन्क्लूड केलेलं आहे. बघा, परत बघा, टॅक्स पेड ऑन झिरो रेट सप्लाय 1. आता इकडे झिरो रेट सप्लायसाठीच इनपुट किंवा इनपुट सर्व्हिसेस वापरला आहे तोच विषय आहे. पुढे डीम एक्सपोर्ट आहे आणि चौथं अनयुटिलाइज ITC ॲज पर सेक्शन 54(3). कळलं, क्लिअर, संपला विषय. आता तुम्हाला हे विषय समजून कुठले घ्यायचे, झिरो रेट सप्लाय काय, डीम एक्सपोर्ट काय आणि अनयुटिलाइज क्रेडिट म्हटलं आहे ते कुठलं आहे हे समजून घ्यायचे, हे 3 विषय. आणि मग पुढे मर्चंट एक्सपोर्ट चौथा एक विषय तो मी घेईन, पण तो याच्यात नव्हता म्हणून खाली इकडे चौथा विषय मांडला नाही. सेक्शन 16 सांगतो IGST ॲक्टमधला की एनी ऑफ द फॉलोइंग सप्लाईज ऑफ गुड्स सर्व्हिसेस आर बोथ, नेमली झिरो रेट सप्लाय तुम्ही मीन्स म्हटलं आहे म्हणजे काय, तर एनी ऑफ द फॉलोइंग सप्लाईज ऑफ गुड्स सर्व्हिसेस आर बोथ, नेमली A आणि B 2 दिले. A मध्ये आहे एक्सपोर्ट ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस आर बोथ आणि B मध्ये आहे सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस आर बोथ फॉर ऑथोराइज ऑपरेशन्स टू अ स्पेशल इकॉनॉमिक झोन डेव्हलपर और अ स्पेशल इकॉनॉमिक झोन युनिट. जसं कस्टमचं ऑफिस असतं तसं स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये अशाच प्रकारे एक ऑफिस असतं जिकडे गव्हर्नमेंटने ऑथराईज केलेले लोक असतात. ते ज्यावेळेस तिकडे
कुठलंही मटेरियल येतं, सर्व्हिस घेतली जाते, त्याचा जे इनवॉइस असतो, गुड्स असतात, इनवॉइस असतात, त्याला ते हे ऑथोराईज त्याला त्यांच्याकडनं मान्यता घेतली जाते, एन्डोर्समेंट, किंवा हा इनवॉइस जो आहे हे गुड्स याच्याकडे लागतील, ही सर्व्हिसेस या कंपनीला याच्यामध्ये प्रोडक्शन प्रोसेसमध्ये लागेल, त्यांनी ऑथोराईज केलं पाहिजे, त्याला एन्डोर्समेंट म्हणतात. एन्डोर्स केलेला असेल तर इथे या प्रकारे शब्द हा पहिले नव्हता, हा नंतर टाकण्यात आला की फॉर ऑथोराईज ऑपरेशन, म्हणजे त्याला मान्यता पाहिजे. ऑथोराईजचा अर्थ अधिकृत कोण करणार, म्हणजे मान्यता दिल्याशिवाय त्याला मान्यता आहे. म्हणजे सप्लाय ऑफ गुड सर्व्हिसेस आर बोथ फॉर ऑथोराईज ऑपरेशन कोणाकरता, स्पेशल इकॉनॉमिक झोन डेव्हलपर किंवा ऑर स्पेशल इकॉनॉमिक झोन युनिट यांच्याकरता. हे जे आहे एनी ऑफ द फॉलोइंग सप्लाय, त्यांना जेव्हा सप्लाय केला जातो, एक एक्सपोर्ट, दुसरा स्पेशल इकॉनॉमिक झोन, याला काय म्हटलं जातं, झिरो रेट सप्लाय. हे सेक्शन 16(1) मध्ये क्लिअर होतं. रिफंड ऑफ ITC. आता बघा मी इथे हे हेडिंग दिलं आहे, हे खाली काय दिलं आहे की एक एक्झाम प्रॉडक्ट आहे आपल्याकडे जे नोटिफाय झालं आहे. सेक्शन 9 मध्ये रेट नोटिफाय होतो, सेक्शन 11 मध्ये कुठले गुड्स एक्झाम हे नोटिफाय होतं. आता सेक्शन 11 मधला एखादा गुड्स आहे, समजा हा P आहे, या P वरती कुठल्याही प्रकारचा टॅक्स नाही, हा एक्झाम्प्ट आहे, हा एक्झाम्प्ट आहे. याच्यावर तुम्ही 12%, 18%, 5% टॅक्स देऊन P बनवला आहे, हा डोमेस्टिकली देशामध्ये एक्झाम्प्ट आहे. तर एक्सपोर्ट जर केला तर याचा रिफंड मिळेल का, याचा रिफंड मिळेल का. आता एक तत्व काय की ज्या वेळेस इंटरनॅशनल मार्केटला भारतीय व्यापारी, भारतीय जे कारखानदार आहेत ते आपले गुड्स विकत असतील तर त्यांची किंमत जी आहे ही कॉम्पिटिटिव्ह राहिली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, टॅक्सेस जे आहेत, टॅक्सेसची अमाऊंट कधीही एक्सपोर्टमध्ये येता कामा नये. म्हणजे जर का मी वस्तू 1000ला घेतली आहे आणि त्याच्यावरती हे टॅक्सेस लागून जर मला पुढे 160 रुपये लागत असतील तर मी ह्या 1160 वरच पुढे जाऊन माझं मार्जिन समजा 200 रुपये लावलं तर मी याची 1360 रुपये किंमत माझ्याकरता होईल ना. म्हणजे याच्यामध्ये ज्यावेळेस मी इंटरनॅशनल मार्केटला कोट करतोय त्यावेळेस त्यामध्ये टॅक्सची व्हॅल्यू इन्क्लूड होते. तर अशी काही कोर्ट जजमेंट आहे की ज्यामध्ये टॅक्सची व्हॅल्यू येता कामा नये. त्यामुळे ती टॅक्सची व्हॅल्यू त्या वस्तूच्या किमतीत असता कामा नये. त्यामुळे ह्या टॅक्सचा रिफंड हा दिला जातो, हा द्यायला पाहिजे. मग जर का तसं तत्व असेल तर त्यानुसार इथे असं केलेलं आहे की सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 17(5) मध्ये जर का ते ब्लॉक क्रेडिट नाही आहे, 17(5) मध्ये क्रेडिट ब्लॉक आहे तर ते त्याचा ITC नाही मिळणार, ते ब्लॉकच आहे. ऑफ द सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ॲक्ट, क्रेडिट of input tax may be availed for making zero rate supplies, notwithstanding that such supply may be an exempt supply. Okay, कळलं अर्थ. उद्देश काय की टॅक्सेस एक्सपोर्टच्या अमाऊंट, टॅक्सची अमाऊंट एक्सपोर्टच्या अमाऊंटमध्ये येता कामा नये. उद्देश हा पण आहे की इंटरनॅशनल मार्केटला ती वस्तू आपण कॉम्पिटिटिव्ह रेटने विकू शकलो पाहिजे जेणेकरून फॉरेन करन्सी मॅक्झिमम आपल्या देशामध्ये येईल. A registered person making zero rate supply shall be eligible to claim refund of unutilized input tax credit on supply of goods services or both without payment of integrated tax under bond or letter of undertaking in accordance with the provision of section 54. 54 रिफंडसाठी आहे. तर ज्यांच्याकडे LUT किंवा बॉन्ड असेल त्यांना विदाउट पेमेंट ऑफ IST एक्सपोर्ट करता येतं किंवा स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये सप्लाय करता येतो, म्हणजे झिरो रेट सप्लाय करता येतो. तर त्यांना इनपुट टॅक्स क्रेडिट ऑन सप्लाय ऑफ गुड सर्व्हिस आर बोथ अनयुटिलाइज असेल. कशा प्रकारे येईल मग त्याचा रूल आहे, रूल 96A प्रमाणे जर एक्सपोर्ट झालेला आहे, एक्सपोर्ट अंडर बॉन्ड किंवा LUT, तर कशा प्रकारे रिफंड मिळेल हे 96A मध्ये कस्टममधनं रिफंड येतो. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस कस्टमरना एखादा टॅक्स पेअर गुड्स एक्सपोर्ट करत असेल तर कस्टमरची एंट्री होते. आता काय होतं, स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये तिकडे ऑथराईज ऑपरेशन करण्याकरता जसं एक व्यक्ती बसवला आहे तसंच कस्टममध्ये पण आहेत, अधिकारी आहेत आणि कस्टमचं सगळं ऑनलाईन होतं.
आता याच प्रकारे गव्हर्नमेंट पुढे जाऊन त्यांची तयारी चालू आहे अशी की स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये जरी गुड्स गेले, सर्व्हिसेस दिल्या गेल्या, तिथे रेकॉर्ड सगळं होतं आहे, तर त्याचा पण रिफंड जो आहे तो ऑनलाईन येईल. म्हणजे ॲप्लिकेशन वेगळं करायची गरज नाही, ॲटोमॅटिक येईल. ॲटोमॅटिक ते ऑनलाईन प्रोसेस होऊन जाईल. आता फक्त काय होतं, कस्टममधलं होतं. एक्सपोर्ट जेव्हा होतं तर JNPT बंदर आहे, तिकडून कोणी गुड्स पाठवले, कस्टममध्ये त्यांनी IGST भरला आहे, तर ते बघतात की त्यांनी दाखवलेला इनवॉइस किंवा एक्सपोर्ट हा तुमच्या GSTR 1मध्ये आपण बघतो 6A आहे. 6A मध्ये त्याची माहिती दिली आहे का, कुठल्या पार्टीला काय पाठवलं आहे याची इन्फॉर्मेशन मी 6A मध्ये देतो, कुठल्या कंट्रीज गेला ते देतो, आणि मग GSTR 3B पण झिरो ट्रेड सप्लाय दाखवतो. आठवत आहे 1मधलं, आणि दाखवायची गरज नाही ना. तर याप्रमाणे ते क्रॉस चेक होणार. कस्टमच्या जसं कॉमन पोर्टल आहे तसं कस्टमचं आईस गेट आहे, आईस गेटमध्ये आणि कॉमन पोर्टलमध्ये हे मॅचिंग होईल की जसं ह्या महिन्यामध्ये ठीक आहे त्यांनी तिकडे एक्सपोर्ट केलं आहे, ते याने इकडे दाखवलं आहे का, त्या महिन्यात दाखवलं आहे, मॅचिंग झालं तर ॲटोमॅटिकली काय होईल, ते कम्युनिकेशन होईल आणि दोन्ही डिपार्टमेंटमध्ये त्या गोष्टी कळतील की बाबा इथे याने एक्सपोर्ट केलं आहे, ह्याचा एवढा त्याचा टॅक्स भरला आहे त्यांनी, तो इकडे भरला आहे, जमा केला आहे, इथे दाखवलं त्यांनी. तर त्याप्रमाणे काय होईल, ती अमाऊंट त्याची पुढे जाऊन जनरेट होतं आणि तो एक नंबर. तुम्ही रूलमध्ये वाचू, आपण ते रूलमध्ये वाचणार आहोत. आता मी तुम्हाला थोडक्यात सांगतोय की जसं इथे 96A रूल दिला त्यांनी, कशा प्रकारे होईल, जे काय होतं त्याचे काहीतरी तरतूद आहे त्यानुसार होतं, त्यामुळे तो रूल आहे आपल्याकडे. ओके, आता फक्त एवढाच विषय आपला की LUT असेल, बॉन्ड असेल तर विदाऊट IGST काय होतं, एक्सपोर्ट होतं, आणि त्या केसमध्ये जरा IGST भरायला लागत नाही. आणि जर IGST भरला असेल तर त्याचा रिफंड GST डिपार्टमेंटकडनं प्रोसेस होत नाही, तो कस्टममधला तो त्यांच्या वेगळ्या पद्धतीने 96A रूलप्रमाणे प्रोसेस होईल. तो पुढे वाचू आपण. प्रोव्हाइडेड दॅट द रजिस्टर्ड पर्सन मेकिंग झिरो ट्रेड सप्लाय ऑफ गुड्स शॅल इन केस ऑफ नॉन रिअलायझेशन ऑफ सेल प्रोसीड. आता हे बघा, हे परत कसं आहे, सगळं झालं, त्याला रिफंड वगैरे दिला, आणि इन केस ऑफ नॉन रिअलायझेशन ऑफ सेल प्रोसीड्स be liable to deposit the refund so received under this subsection along with the applicable interest under section 50 म्हणजे 18% Central Goods and Service Tax Act within 30 days after the expiry of time period. म्हणजे जर का मी 2 लाखाचे गुड्स विकले तर 2 लाख रुपये मला मिळाले पाहिजेत फॉरेन बायरकडनं. किती कालावधीमध्ये, याचा टाईम लिमिट आहे, जी प्रिस्क्राईब अंडर द फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट. हा वेगळा कायदा आहे, फॉरेन एक्सचेंज ज्याला फेमा म्हणतात, फेमा ॲक्ट 1999 फॉर रिसिप्ट ऑफ फॉरेन एक्सचेंज रेमिटन्स इन सच मॅनर ॲज मे बी प्रिस्क्राईब. मग त्याचा रूल 96B प्रमाणे ते बघायला लागेल. म्हणजे आपण हे बघतोय, हे समजून घेतोय की तिकडे गुड्स गेले, रिफंड मिळाला, रिफंड मिळाल्यानंतर जर सेल प्रोसीड नाही मिळालं, म्हणजे इथे पण ट्रॅक ठेवण्याची गरज आहे गव्हर्नमेंटला की सेल प्रोसीड आला की नाही आला, फॉरेन रेमिटन्स झाला की नाही झाला. जर नाही झाला तर मग त्याच्याकडनं काय होईल, रिकव्हरी होईल त्या रिफंडची. ओके, द गव्हर्नमेंट मे ऑन द रिकमेंडेशन्स ऑफ द काउन्सिल अँड सब्जेक्ट टू सच कंडिशन सेफगार्ड अँड प्रोसिजर्स बाय नोटिफिकेशन स्पेसिफाय. तर काय इथे होईल, अ क्लास ऑफ रजिस्टर्ड पर्सन who may make zero trade supply on payment of IGST, payment of integrated tax, and claim refund to the tax so paid in accordance with the provision of section 54 of the Central Goods and Service Tax Act or the rules made therein. Class of goods and services or both on zero trade supply of which the supplier may pay integrated tax and claim the refund of tax so paid in accordance with the provision of section 54 of the CGST Act and rules made therein. Notwithstanding anything contained in subsection 3 and 4, no refund of unutilized input tax credit on account of zero trade supply of goods or of integrated tax paid on account of zero trade supply of goods shall be allowed where such zero trade supply of गुड्स आर सब्जेक्ट टू एक्सपोर्ट ड्युटी. आता ज्या गुड्स बघा, आता आपल्याकडे कसं होतं की किंवा आता साखर आपल्याची बनवली जाते,
किंवा काय साखर एवढी बनते की आपल्या गरजेच्यापेक्षा जास्त बनते, आणि जर ती आपल्या इथेच राहिली तर साखरेचा भाव एकदम कमी होतो. म्हणजे मला 10 वर्षात मी साखरेचा भाव बघतोय तर एकदा 28 रुपये 26 रुपयेपर्यंत गेला होता. आता किती आहे? 40, 42, 45 आहे ना. आता एवढा कमी झाला. तर मग त्यावेळेस गव्हर्नमेंटला काय करायला लागतं की तुम्ही साखर काय करा, आता एक्सपोर्ट करा. मग ते एक्सपोर्टसाठी प्रमोशन म्हणजे अशा प्रकारे वातावरण निर्मिती करतात की एक्सपोर्टला प्रमोट करतात, प्रोत्साहन देतात की एक्सपोर्ट करा साखर. पण जर का असं झालं की आपल्या गरजेसाठी जेवढी साखर आहे, म्हणजे आपल्या देशामध्ये जेवढी गरज आहे साखरेची, त्यापेक्षा कमी साखर जर उत्पादन झालेलं आहे आणि साखर जर एक्सपोर्ट झाली, जसं आपल्याकडे बघतो आपण किंवा कांद्याचं होतं, बटाट्याचं होतं की कांदा 200 रुपये किलो. का? कारण की आपल्याकडे आपल्या गरजेला, जनतेला जेवढा कांदा हवा आहे त्याहून जास्त शेतकऱ्यांनी एक्सपोर्ट केला कांदा. तर मग इथे नाही आहे कांदा, तर मग काय होतं, सप्लाय कमी आहे मार्केटला, त्यावेळेस कांद्याचे भाव वाढतात. म्हणजे त्यामुळे एक्सपोर्ट ड्युटी कुठल्या गुड्सवर लावली जाते की जे गुड सरकारला असं वाटतंय की आपल्याकडे मुबलक प्रमाणात उपलब्ध नाही आहेत, तर ते एक्सपोर्ट होऊ नये, त्यावेळेस ते म्हणजे रिस्ट्रिक्ट करण्याकरता. जर गव्हर्नमेंटला प्रोत्साहन द्यायचं आहे, एक्सपोर्ट ड्युटी नाही आहे, आणि जर गव्हर्नमेंटला तिकडे त्यांना अडथळा आणायचा आहे, तर त्यावेळी काय होतं, कस्टमचा उपयोग काय, ज्या वस्तू आपल्याकडे मुबलक प्रमाणात आहेत तुम्ही एक्सपोर्ट करा, आणि ज्या वस्तू आपल्याकडे कमी प्रमाणात आहेत त्याचा एक्सपोर्ट होऊ नये. त्यावेळेस काय केलं जातं, जसं परचेस, हे सेलवरती पण आहे तसं परचेसवरती पण आहे. आपल्याकडे ज्या वस्तू मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत पण फॉरेन इतर कंट्रीमधून जर इम्पोर्ट केलं, मग एक मला फॉरेन सप्लायर मिळाला जो मला कमी किमतीत देतो आहे, तर ती वस्तू मी घेईन. म्हणजे जी वस्तू मला भारतामध्ये 150 रुपयात आहे ती तर मला 100ला मिळते, मी ती घेईन ना. आपण जसं ऑनलाईन परचेस करतो की लोकली आपल्याला जास्त कॉस्ट आहे, आपण ऑनलाईन कमी आहे. मोबाईल बघितला आपण ते 4000 रुपयांनी मला ऑनलाईन स्वस्त मिळतो आहे, तर मी तो घेतो. लोकली महाग आहे, सेम लोक करणार ना. फॉरेन सप्लायरकडून जर तुम्ही परचेस कराल तर सरकार काय करतं, ते गुड जेव्हा कस्टममध्ये येतील तेव्हा त्याच्यावरती इम्पोर्ट ड्युटी लावतात की तुम्ही ह्याच्यावरती काय करा, इम्पोर्ट केलं आहे म्हणून त्यावर तुम्ही चार्जेस भरा. मग ते चार्जेस भरले, ते चार्जेस एवढे लावतात की मला ते लोकली म्हणजे भारतामध्ये ज्या कॉस्टला मिळेल त्याहून जास्त किमतीला ते मला पडेल, मग मी इम्पोर्ट नाही करणार. कस्टमचं कामच हे आहे की जी वस्तू भारतामध्ये निर्माण झाली आहे ती भारतामधूनच विकत घेतली गेली पाहिजे, तर मग इम्पोर्ट ड्युटी खूप हाय लावायची जेणेकरून भारतामध्ये वस्तू विकली जाईल. सेम भारतामध्ये वस्तू बाहेर जाऊ नये तर एक्सपोर्ट ड्युटी लावायची. तर इथे इम्पोर्ट ड्युटी आणि एक्सपोर्ट ड्युटी हे कस्टमच्या कंट्रोलमध्ये येतात, कस्टमच्या कायद्यामध्ये येतात. तर त्याप्रमाणे ज्या वस्तूवरती एक्सपोर्ट ड्युटी आहे त्याचा रिफंड दिला जाणार नाही. की तुम्हाला CGSTच्या पण आपल्या या सेक्शन 54मध्ये पण येईल. हे आपण वाचतोय IGST ॲक्टमधला सेक्शन 16मधला सबसेक्शन आता 5 वाजला. कळलं? काय काय नाही आता ते एक्सपोर्ट ड्युटी वेगळा कन्सेप्ट आहे ना. IGST हा वेगळा टॅक्स आहे, एक्सपोर्ट ड्युटी वेगळा आहे. नाही उद्देश काय आहे बघा, आता इकडे याचा उद्देश काय आहे. आता ही वस्तू जशी मी P हा एक्सपोर्ट करतोय तर मला ह्या अमाऊंटचा रिफंड मिळेल ना. आता जर का ही P जेव्हा मी एक्सपोर्ट करतोय तेव्हा Pची किंमत जर का इकडे 1000 रुपये आहे आणि ह्याच्यावर एक्सपोर्ट ड्युटी जर का इकडे 50 रुपये असेल तर मला ही वस्तू 50 रुपये भरल्याशिवाय एक्सपोर्ट होत नाही. आता ज्यावेळेस शिपिंग बिल भरेल किंवा डॉक्युमेंट जे बनेल त्यात तुम्हाला दिसेल की इकडे त्यांनी काय केलं आहे, कस्टम ड्युटी भरलेली आहे, एक्सपोर्ट ड्युटी भरलेली आहे कस्टममध्ये. जर एक्सपोर्ट ड्युटी भरलेली आहे तर ह्याचा रिफंड द्यायचा नाही. लक्षात घ्या, तुमच्याकरता एवढंच महत्त्वाचं आहे. ही वस्तू सरसकट गेलेली नाही आहे तर ह्याच्यावरती एक्सपोर्ट ड्युटी भरून गेलेली आहे तर हा व्यक्ती इलिजिबल नाही आहे रिफंड घेण्याकरता. कारण गव्हर्नमेंटचा इच्छा नाही आहे की हे एक्सपोर्ट व्हावी. आपल्या जनतेला जी वस्तू उपलब्ध नाही आहे ती एखादा व्यापारी जर का एक्सपोर्ट करत असेल तर मग त्याला आणखीन ती वस्तू महाग पडली पाहिजे, त्याला तो जी कॉस्ट लावतोय त्याला इथे रिफंड नाही मिळणार. मग तो बोलत मग रिफंड नाही मिळणार तर मी इकडे विकून जी कमवतोय, म्हणजे मी इकडे जर का 5 रुपये कमवतोय तर इकडे माझे 20 रुपये जात आहेत, मला नाही परवडणार ती वस्तू, तो एक्सपोर्ट नाही करणार. कोण असं करतही नसेल. पण जेव्हा तुमच्याकडे ॲप्लिकेशन येईल तेव्हा तुम्हाला डॉक्युमेंटवरून कळतं की एक्सपोर्ट ड्युटी भरून एक्सपोर्ट झालं आहे का.
हा झाला झिरो रेट सप्लाय. आता डीम एक्सपोर्टमध्ये, डीम एक्सपोर्टमध्ये काय सेक्शन 2 मध्ये क्लॉज 39 आहे. यात दिलं आहे डीम एक्सपोर्ट मीन्स सच सप्लाईज ऑफ गुड्स ॲज मे बी नोटिफाईड अंडर सेक्शन 147. 147 वेगळा त्यांनी सेक्शन बनवलं आहे. त्यात दिलं आहे द गव्हर्नमेंट मे ऑन द रिकमेंडेशन्स ऑफ द काउन्सिल नोटिफाय सर्टन सप्लाईज ऑफ गुड्स ॲज अ डीम एक्सपोर्ट. इथे गुड्सच म्हटलं आहे, म्हणजे डीम एक्सपोर्ट हा गुड्सशी संबंधित, इथे ही टर्म जी आहे डीम एक्सपोर्ट ही गुड्सशी संबंधित आहे, सर्व्हिसेसशी संबंधित नाही आहे. वेअर गुड्स सप्लाईड डू नॉट लिव्ह इंडिया, गुड्स सप्लाय केले जातात पण ते भारताबाहेर जात नाही, आणि पेमेंट ऑफ सच सप्लाईज इज रिसिव्ड either in Indian rupees or in convertible foreign exchange if such goods are manufactured in India. आता याच्यामध्ये नोटिफाय जे केले गेले, नोटिफिकेशन नंबर 48 मध्ये नोटिफाय केलं की सप्लाय ऑफ गुड्स बाय अ रजिस्टर्ड पर्सन अगेन्स्ट ॲडव्हान्स ऑथोरायझेशन. रजिस्टर्ड पर्सन गुड्स सप्लाय करेल त्याच्याकडे काय ॲडव्हान्स ऑथोरायझेशन. आता हा ॲडव्हान्स ऑथोरायझेशन काय कन्सेप्ट आहे, ही काय टर्म आहे, तर हे ॲडव्हान्स ऑथोरायझेशन जे आहे खाली दिलं एक्सप्लेनेशन फॉर द पर्पज ऑफ दिस नोटिफिकेशन. ॲडव्हान्स ऑथोरायझेशन मीन्स अन ऑथोरायझेशन इशूड बाय द डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेड अंडर चॅप्टर 4 खाली जे चॅप्टर 5 इकडे चॅप्टर 6. आता ह्या या 3 टर्म दिलं त्यांनी. एक काय दिलं आहे ॲडव्हान्स ऑथोरायझेशन, दुसरं काय दिलं आहे सप्लाय ऑफ कॅपिटल गुड्स बाय रजिस्टर्ड पर्सन अगेन्स्ट एक्सपोर्ट प्रमोशन कॅपिटल गुड्स EPCG ऑथोरायझेशन, आणि सप्लाय ऑफ गुड्स बाय रजिस्टर्ड पर्सन ऑन एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिट. आता हे जे 3 आहेत हे तुम्हाला या एक्सप्लेनेशनमध्ये दिलेलं आहे की एक्सपोर्ट प्रमोशन कॅपिटल गुड्स ऑथोरायझेशन मीन्स अन ऑथोरायझेशन इशूड बाय डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेड अंडर चॅप्टर 5 ऑफ द फॉरेन ट्रेड पॉलिसी. इथे पण फॉरेन ट्रेड पॉलिसी आहे, इथे पण फॉरेन ट्रेड पॉलिसी आहे, आणि इथे पण तुम्ही बघाल तर इकडे एक्सपोर्ट युनिट मीन्स अँड एक्सपोर्ट युनिट और इलेक्ट्रॉनिक हार्डवेयर टेक्नोलॉजी पार्क युनिट ESTP और सॉफ्टवेयर टेक्नोलॉजी पार्क यूनिट STP और बायो टेक्नोलॉजी पार्क यूनिट अप्रूव्ड इन अकॉर्डिंग विथ द प्रोविजन ऑफ चॅप्टर 6 ऑफ द फॉरेन ट्रेड पॉलिसी. ओके, मी कशा प्रकारे आपलं फॉरेन ट्रेडची पॉलिसी असेल हे दिलेलं आहे. त्याच्यामध्ये हे चॅप्टर 4, 5, 6 मध्ये हे सगळं दिलेलं आहे, आणि त्यानुसार काय असेल ते ऑथोरायझेशन सप्लाय ऑफ कॅपिटल गुड्स बाय अ रजिस्टर्ड पर्सन अगेन्स्ट एक्सपोर्ट प्रमोशन कॅपिटल गुड्स ऑथोरायझेशन, आणि सप्लाय ऑफ गुड्स बाय एक्सपोर्ट रजिस्टर्ड पर्सन टू एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिट. आता हे जे EOU आहे म्हणतात EOU एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिट, जसं इंडस्ट्रियल एरिया आहे तसं त्या इंडस्ट्रियल एरियामध्ये ज्या फॅक्टरीज आहेत त्यांच्याकडे काय आहे त्याचं लायसन आहे किंवा ऑथोरायझेशन आहे, त्यांच्याकडे ऑथोरायझेशन आहे. आणि माझी कंपनी आहे, माझ्या कंपनीला मी एक मॅन्युफॅक्चरर आहे, मला ते ऑर्डर देतात की तुम्ही आम्हाला काय करा गुड्स सप्लाय करा. वेअर गुड्स सप्लायड डू नॉट लिव्ह इंडिया, भारताबाहेर जात नाहीत, मी त्यांना पाठवतो गुड्स. तर ते सांगतात की या JNPTमध्ये तुम्ही गुड्स आम्हाला इथे पाठवा, इथून आम्ही एक्सपोर्ट करू किंवा आमच्या फॅक्टरीत पाठवा, ते त्याच्यावरती त्या गोष्टी आम्ही अजून काहीतरी प्रोसेसिंग करून नवीन प्रॉडक्ट बनवू आणि मग आम्ही बाहेर पाठवू. तर एक सर्टन सप्लाय ऑफ गुड्स डीम एक्सपोर्ट नोटिफाय केलं, कोणाला सप्लाय केला, सप्लाय मी कोणाला धंदा करतो आहे एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिटला करतो आहे. या केसमध्ये वेअर गुड्स सप्लायड डू नॉट लिव्ह इंडिया, माझे गुड्स भारताबाहेर जात नाहीत, पेमेंट फॉर सच सप्लाय इज रिसिव्ड आयदर इंडियन रुपीज किंवा कन्वर्टेबल फॉरेन एक्सचेंज इफ सच गुड्स आर मॅन्युफॅक्चर्ड इन इंडिया, हे असू शकतं. आता जर का मी त्यांना ज्यावेळेस सप्लाय करतो त्यावेळेस हा झिरो रेट सप्लाय नाही आहे, माझ्याकडे LUT जरी असेल लेटर ऑफ अंडरटेकिंग किंवा बॉन्ड असेल तरी मला टॅक्स देऊन हा सप्लाय करावा लागेल. आता गव्हर्नमेंटनी पॉलिसी काय केली याच्यामध्ये की जर का सप्लायर आणि रेसिपियंट हे 2 पार्टी आहेत, जो टॅक्स भरायचा आहे त्याकरता LUTचा वापर करता येणार नाही, LUTचा बेनिफिट मिळणार नाही, टॅक्स हा भरावाच लागेल.
टॅक्स भरूनच, म्हणजे हा काय आहे ॲक्च्युली डोमेस्टिक सप्लाय, पण हा डीम एक्सपोर्टमध्ये येतो. नोटिफाईड जे नोटिफाय केले सप्लाय गुड्स नोटिफाय केले, जर EUला सप्लाय गुड्स EUला सप्लाय केले तर हा सप्लाय काय होईल, हा डीम एक्सपोर्ट होईल. कारण की एक्सपोर्टेड युनिट जे आहे हे एक्सपोर्ट करणार आहे, म्हणजे जो एक्सपोर्ट करणार आहे त्याला जो सप्लाय करतो त्यांचं जे ट्रान्झॅक्शन आहे ते डीम एक्सपोर्ट आहे. हां हां, डीमचा अर्थ मानतो ना आपण, म्हणजे एक्सपोर्ट जे करतात त्यांना जो सप्लाय करतो, जो सप्लायर, तो डायरेक्ट सप्लाय करत नाही, पण सप्लायच्या एक्सपोर्टच्या प्रोसेसमध्ये त्याचे गुड्स वापरले जात असतील म्हणून त्याला डीम एक्सपोर्ट म्हणतात. बघा इथे ऑप्शन आहे डीम एक्सपोर्ट. हा जो ऑप्शन आहे डीम एक्सपोर्टचा, सप्लायर जेव्हा सप्लाय करेल तो सप्लाय कोणाला करतोय हे तुम्हाला आता ऑप्शन दिले तिकडे, की नोटिफाय केले सप्लाय ऑफ गुड्स बाय रजिस्टर्ड पर्सन अंडर ॲडव्हान्स ऑथरायझेशन, ज्याच्याकडे ॲडव्हान्स ऑथरायझेशन आहे किंवा ज्याच्याकडे EPCG ऑथरायझेशन आहे किंवा जो EOU आहे त्याला जर सप्लाय केला जात असेल तर सप्लायरनी काय केलं पाहिजे, तो डीम एक्सपोर्ट करत असेल तर त्यांनी ह्या केसमध्ये इथे टिकमार्क केलं पाहिजे, जेणेकरून हा डीम एक्सपोर्टच्या अंडर होणारा सप्लाय आहे किंवा त्या निकषानुसार डीम एक्सपोर्ट आहे तर ते क्लिअर झालं पाहिजे. हे काय गरजेचं आहे, आता याच्यामध्ये रिफंड जर का सप्लायरला मागायचा असेल तर त्याचा क्लेम मान्य होण्याकरता हा एक इथे पुरावा आहे की मी डीम एक्सपोर्ट केलं आहे. त्यांनी जर का इथे टिकमार्क केलं नसेल, मी दुसऱ्याकडून काढून बघाल, तुम्ही दिलेलं नाही, डिक्लेअर नाही केलं, हे डिक्लेरेशन एक प्रकारचं की मी डीम एक्सपोर्ट करतो आहे, मला रिफंड द्या. एक ऑप्शन हा आहे. दुसरा असा आहे की समजा माझी मोनोपोली आहे, तुम्ही माझ्याकडे या आणि सांगाल की आम्हाला सप्लाय करा आणि रिफंड तुम्ही घ्या, ती वेळी तुम्हाला माल नाही द्यायचा, मी नाही करत बसणार, माझ्याकडे वेळ नाही, मी माझा वेळ आणि पैसा खर्च करणार नाही. मग ह्या केसमध्ये असं झालं तर काय होईल, मग रिसिपेंटला पण तिथे काय करता येतं, रिफंड घेता येतं. म्हणजे डीम एक्सपोर्ट ही अशी केस आहे, असं ट्रान्झॅक्शन आहे ज्यामध्ये सप्लायर किंवा रिसिपियंट दोघंही रिफंड घेऊ शकतात. मग दोघांनी पण रिफंड घेऊ नये म्हणून काय प्रोसिजर आहे, तसं जर सप्लायर रिफंड घेतो आहे तर रिसिपियंटकडून अंडरटेकिंग घ्यायचं, लिहून घ्यायचं की मी कुठल्याही प्रकारचा ITC घेणार नाही, मी रिफंड मागणार नाही, मी ITC घेणार नाही. हे जर रेसिपियंट लिहून देत असेल तर मग सप्लायरला त्या प्रकारे काय होतं, ते अंडरटेकिंग जे आहे ते घ्यायचं आणि ते मग ॲप्लिकेशन करताना अपलोड करायचं. मग पुढे बघणार आहोत की काय डॉक्युमेंट कोणाला लागतात. मग डीम एक्सपोर्टच्या केसमध्ये काय डॉक्युमेंट आहेत, तर हे अंडरटेकिंग आणि त्याचं डिक्लेरेशन पाहिजे रिसिपियंटचं, ज्याला सप्लाय केलं आहे की तो घेणार नाही. ह्याचं पहिला अधिकार त्याचा आहे, पहिला अधिकार रिसिपियंटचा आहे, पण तो आपला अधिकार सोडत असेल तर सप्लायरला अधिकार मिळेल, पण दोन्हीकडनं रिफंड घेण्याची तरतूद आहे. आता ते पण होऊ शकतं, हां तेही होऊ शकतं. मग ते डिपार्टमेंटला आता ज्या वेळेस अशा घटना घडतील मग गव्हर्नमेंटला काहीतरी बघायला लागेल किंवा दोघेही रिफंड मागतात आणि अंडरटेकिंग एक मान देतात की बा आम्ही डॉक्युमेंटची कागदोपत्री पूर्तता आहे,
हां, म्हणजे दोघांनी मिळून फ्रॉड केला आहे आणि सगळ्यांकडून रिफंड घेतलेला आहे. हे पण तुम्ही ऑडिट का करता म्हणून तर करता ना. माझं मी ऑडिट करायला गेलो तर मला काही सापडत नाही, कारण की मी ज्या प्रकारे विचार केला मी त्याच प्रकारे शोध घेतो. दुसरा व्यक्ती जेव्हा माझं काम चेक करेल तेव्हा तो हे चेक करेल की त्याने रिफंड घेतला आहे का, त्यांनी मागितलं आहे का रिफंड, नाही मागितलेला, हे तो दुसरा व्यक्ती चेक करू शकतो. आणि मग ते तसं त्याने मागूच नाही किंवा ते ॲप्लिकेशन जेव्हा येईल तेव्हाच कळावं, मग तेव्हा टेक्नॉलॉजीमध्ये काय करता येईल का. मग हा विषय पुढे येतो की सिस्टमच दाखवेल की रिफंड सप्लायरने घेतलेला आहे किंवा रिफंड रिसिपेंटने घेतला आणि सप्लायर मागतो आहे त्याच बिलाच्या अगेन्स्ट किंवा त्याच ट्रान्झॅक्शनच्या अगेन्स्ट. मग ते पुढे जाऊन बघता येतं काय आहे. जोपर्यंत प्रॉब्लेम येत नाही तोपर्यंत सोल्युशन येत नाही. आता याच्यामध्ये हे त्यांनी काय काढलं, जसं नोटिफिकेशन काढलं 48/2017ला, तसं इथे 49/2017ला इव्हिडन्स दिलं यामध्ये की इव्हिडन्स विच आर रिक्वायर्ड टू बी प्रोड्यूस बाय द सप्लायर ऑफ डीम एक्सपोर्ट सप्लाईज फॉर क्लेमिंग रिफंड. काय त्याला पाहिजे ते दिलं त्यांनी. अक्नॉलेजमेंट, अंडरटेकिंग बाय द रिसिपियंट ऑफ डीम एक्सपोर्ट सप्लाईज, नो इनपुट, ITC घेणार नाही आणि ITC क्लेम करणार नाही. अक्नॉलेजमेंट बाय द ज्युरिडिक्शनल टॅक्स ऑफिसर ऑफ द ॲडव्हान्स ऑथोरायझेशन होल्डर. बरोबर आहे. काय पाहिजे इकडे, अक्नॉलेजमेंट बाय द ज्युरिडिक्शनल टॅक्स ऑफिसर ऑफ द ॲडव्हान्स ऑथोरायझेशन होल्डर ऑर एक्सपोर्ट प्रमोशन. जे ऑथॉरिटी तिथे असतील त्यांच्याकडनं काय पाहिजे तिकडे, अक्नॉलेजमेंट पाहिजे की हे गुड्स तिथे दिले गेलेले आहेत. That the said deem export supplies have been received by the said advance authorization or export promotion capital goods authorization holder, or a copy of the tax invoice. काय पाहिजे इकडे, copy of the tax invoice under which such supplies have been made by the supplier, duly signed by the recipient. Recipient कोण आहे, export oriented unit that said deem export supplies have been received by it. म्हणजे ही प्रोसिजर जर केली कोणी, सप्लायरनी, तरच सप्लायरला काय मिळतं तिकडे, रिफंड मिळतो. आता अशा प्रकारचे डॉक्युमेंट कसे असतात, कशा प्रकारे ते खोटे खरे कसे ओळखावे, हे सगळं आता जेव्हा तुमच्या डिपार्टमेंटला हे अशा अपील येईल तेव्हा तुम्हाला ते बघायला पाहिजे डॉक्युमेंट खरं आहे का, जेन्युन आहे का, हा काय करायचं आहे. जर नोटा जिकडे खोटा छापतात तिकडे डॉक्युमेंटचं काय आहे, असं आहे ना. म्हणजे ते सगळं बघायला पाहिजे. Refund of unutilized input tax credit as provided under section 54(3). As per section 54(3) of the CGST Act, a registered person may claim a refund of unutilized input tax credit (ITC) at the end of any tax period. म्हणजे जर माझा रिटर्न क्वार्टरली आहे, मंथली आहे, ते भरून झालं का त्या रिटर्नच्या एंडला कुठल्या केसमध्ये झिरो ट्रेड सप्लाय असेल, म्हणजे फक्त मी एक्सपोर्टच करतोय, मी आता टॅक्स पेअर मी एक्सपोर्टच करतो, तर माझ्याकडे काय होईल, ॲक्युम्युलेटेड ITC असेल, साठलेला ITC असेल. वेन गुड्स अँड सर्व्हिसेस आर सप्लाइड अंडर झिरो ट्रेड सप्लाय, एक्सपोर्ट आर सप्लाइज टू स्पेशल इकॉनॉमिक झोन, आणि रिफंड इज अलाउड इवन इफ नो टॅक्स इज पेड ऑन सच सप्लाय. आणि दुसरं आहे इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चर किंवा इन्व्हर्टेड टॅक्स स्ट्रक्चर. या केसमध्ये तुम्हाला जसं मगाशी सांगितलं तसं इकडे की माझ्याकडे आउटवर्ड सप्लाय होतो त्याचा टॅक्स रेट कमी आहे आणि इनवर्डचा जर का जास्त असेल तर त्या केसमध्ये पण काय होतं, हे मॅन्युफॅक्चरच्याच केसमध्ये शक्य आहे. त्या केसमध्ये काय होतं इकडे की वेन द रेट ऑफ टॅक्स ऑन सप्लाय इज हायर दॅन द रेट ऑफ टॅक्स ऑन आउटपुट सप्लाईज लिडिंग टू अँड ॲक्युम्युलेटेड ऑफ अनयुटिलाइज ITC वापरला जात नाही. टॅक्स तो कलेक्ट करतो पण इनपुट टॅक्स क्रेडिटमधनाच ITCमधनाच तो आउटपुट टॅक्स भरतो, तरी पण त्याचा ITC तिथे साठतो मॅन्युफॅक्चररचा. आता ह्याला पण परत अपवाद काय आहेत की नो रिफंड ऑफ अनयुटिलाइज ITC इज अलाउड इन द फॉलोइंग केसेस. एक, इफ द गुड्स एक्सपोर्टेड आर सब्जेक्ट टू एक्सपोर्ट ड्युटी. दुसरं, इफ द सप्लायर अवेल्स ड्रॉबॅक ऑफ सेंट्रल टॅक्स और क्लेम्स अ रिफंड ऑफ IGST पेड ऑन एक्सपोर्ट. आणि ड्रॉबॅक हा काय आहे की वेगळा बेनिफिट आहे जो कस्टमरना मिळतो. त्याला एक बेनिफिट दिला आहे, मग दुसरा बेनिफिट त्याने घ्यायचा नाही, तो रिस्ट्रिक्ट करायचा. आणि फॉर सर्टन नोटिफाईड सप्लाईज अंडर स्पेसिफिक कंडिशन्स, फॉर सर्टन नोटिफाईड काय गुड्स नोटिफाय केले
काय गुड्स नोटिफाय केले. हे जे गुड्स आहेत, आता ह्याच्यामध्ये पण काय झालंय, त्यांनी नोटिफिकेशन काढलं, हे गुड्स दिले, त्यानंतर आणखीन तुम्हाला इथे अमेंडमेंट बघायला मिळते. काय झालं म्हणजे याच्यामध्ये काही गुड्स ॲडही झाले असतील, काही यातले गुड्स जे रिस्ट्रिक्ट केले होते त्यांना रिफंड अलाव पण केलं आहे, असं होऊ शकतं. आता खाली तुम्ही बघाल इकडे की पुढच्या याच्यामध्ये त्यांनी काय केलं, नथिंग कंटेन इन दिस नोटिफिकेशन शॅल अप्लाय टू ITC accumulated on supplies received on or after the first day of August 2018 in respect of goods mentioned. म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6 इथे नोटिफिकेशन आहेत. याच्यामधून त्यांनी 6A, 6B, 6C पण टाकले होते, ॲड केले होते. पण नंतर काय केलं आणि 7 पण दिले ना इकडे, आणि 7 हे जे गुड्स आहेत हे ह्यांचा ITC ॲक्युमुलेट झाला तर त्यांनी काय केलं, एक रिस्ट्रिक्शन रिलीज केलं, काढलं की त्यांना मिळेल, त्यांना ITC रिफंड मिळेल. कधीपर्यंत मिळत नव्हता तर 31 जुलै 2018पर्यंत मिळत नव्हता, म्हणजे 1 वर्ष त्यांना मिळत नव्हता, 1 वर्ष किंवा 13 महिने मिळत नव्हता. पण फर्स्ट डे ऑफ ऑगस्ट त्यांना अलाव केला. आता ज्यावेळेस त्यांना ITCचा रिफंड मिळत नव्हता, त्यांच्याकडे 12 महिने 13 महिन्याचा ITCचा अक्युमुलेट झाला असेल, आणि आता यापुढे आपण अक्युमुलेट होईल. इन रिस्पेक्ट ऑफ सेड गुड्स द अक्युमुलेटेड इनपुट टॅक्स क्रेडिट लाईंग अनयुटिलाइज इन बॅलन्स आफ्टर पेमेंट ऑफ टॅक्स फॉर अँड अप टू द जुलै 18 ऑन द इनवर्ड सप्लाईज रिसिव्ड, तो म्हणाले लॅप्स. तो तुम्ही घ्यायचा, तुम्हाला आम्ही रिस्ट्रिक्ट केला होता ना, जेवढा रिस्ट्रिक्ट केला आहे तुम्हाला यापुढे आम्ही ITCचा रिफंड देतो, पण जो रिस्ट्रिक्ट केला आहे तो कृपा करून आता रिफंड मागू नका. हे गव्हर्नमेंटचा किस्सा खाली झाला असता तर 12-13 महिन्याचा त्यांना रिफंड दिला जो आता ॲक्युमुलेट आहे, मग त्यांना त्याप्रकारे कशा प्रकारे त्यांना यापुढे घ्यायचं आहे आणि कुठला रिस्ट्रिक्ट होईल याकरता सर्क्युलर काढला आणि त्यात दिलं की मग हे आपल्याला कायम बघावं लागतं. हे जे बदल होतात हे बघायला लागतात आणि त्यानुसार मग ते प्रोसेसिंग होतं. तुमच्यासमोर जी माहिती येईल त्यात काय अमेंडमेंट झाली आहे का, अमेंडमेंट कधीपासून झाली आहे, कारण तुम्ही लेटेस्टच केस अभ्यासात गरजेचं नाही. तुमच्याकडे जे केस येईल जर तुम्ही कुठले पण आता सेक्शन 73मध्ये नोटीस असेल तर ही 2 वर्षापूर्वीची तुम्ही काढणार, मग त्यावेळेस तरतूद काय होती. तसं रिफंड पहिलं दिला, मग कळलं चुकीचा रिफंड दिला गेला, मग तुम्ही बोलता रिफंड चुकीचा दिला, पैसे परत, बरोबर आहे ना. मग ह्या केसमध्ये काय होईल तुम्हाला बघायला लागेल की त्यावेळेस तरतूद काय होती, त्यावेळेस नियम काय होते, सेक्शन काय होता, असं नोटिफिकेशन सर्क्युलर काय होतं का, त्यानुसार काय करायला पाहिजे होतं, काय चुकीचं घडलं म्हणून आपण टॅक्स मागतोय हे बघावं लागेल. ओके, त्यामुळे यावर थेरी स्कोप आहे. प्रॅक्टिकली बघा, प्रॅक्टिकली काय करायचं आहे मला इकडे, मी जेव्हा इकडे जाणार आहे हे रिफंड आहे, ॲप्लिकेशन फॉर रिफंड.
तर ज्यावेळेस हे ॲप्लिकेशन केलं जाईल त्यावेळेस यातला ऑप्शन कुठल्या रस्त्याने तुमच्याकडे ॲप्लिकेशन पोहोचलं हे पहिले तुम्हाला कळलं पाहिजे. तुमच्याकडे जे ॲप्लिकेशन पोहोचलं आहे ते कसं पोहोचलं आहे. बघा ITC ॲक्युम्युलेटेड ड्यू टू इन्व्हर्टेड टॅक्स स्ट्रक्चर हे 54(3) क्लॉज 2 मध्ये. एक्सपोर्ट ऑफ गुड सर्व्हिसेस विदाउट पेमेंट ऑफ टॅक्स आहे ॲक्युम्युलेटेड ITC. एक्सपोर्ट ऑफ सर्व्हिस विथ पेमेंट ऑफ टॅक्स. सर्व्हिस एक्सपोर्ट केली तुम्हाला कुठे एक्सपोर्ट ऑफ गुड्स दिसत आहे कुठे विथ पेमेंट ऑफ टॅक्स, कारण ते कस्टमरना होणार आहे. सप्लाईज मेड टू स्पेशल इकॉनॉमिक झोन युनिट सेल्स डेव्हलपर विथ पेमेंट ऑफ टॅक्स. सप्लाईज मेड टू सेल्स युनिट. आता जसं बघा इकडे तुम्हाला सेल्सचं दिसतं. सप्लाईज मेड टू सप्लाईज म्हटलं का गुड सर्व्हिस दोन्ही आले. सप्लाईज मेड टू सेल्स युनिट सेल्स डेव्हलपर विथ पेमेंट ऑफ टॅक्स आणि सप्लाईज मेड टू सेल्स युनिट सेल्स डेव्हलपर विदाउट पेमेंट ऑफ टॅक्स आहे ना. ITC ॲक्युमुलेट होणार आहे. LUT वापरला नाही या दोन्ही केसमध्ये. हे दोन्ही आहेत इकडे. एक्सपोर्ट ऑफ गुड सर्व्हिस विदाउट पेमेंट, इथे विदाउट पेमेंट आहे आणि इथे विथ पेमेंट पण आहे. डेव्हलपर विथ पेमेंट ऑफ टॅक्स. आता हे जसं कस्टमरना GST भरला का रिफंड देतो तसाच पुढे जाऊन सेज महिना पण यायला पाहिजे या दृष्टीने गव्हर्नमेंटने तयारी केलेली आहे. तसं होईल पण आता तसं होत नाही. बऱ्याच गोष्टी ऑटोमॅटिक जेवढा करता येतील तेवढा पुढच्या काळात होतील. ऑन अकाउंट ऑफ रिफंड बाय सप्लायर ऑफ डीम एक्सपोर्ट कोण आहे इकडे सप्लायर, आणि ऑन अकाउंट ऑफ रिफंड बाय रेसिपिएंट ऑफ डीम एक्सपोर्ट. एक्सेस पेमेंट ऑफ टॅक्स, एक्सेस बॅलन्सिंग इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर, ऑन अकाउंट ऑफ असेसमेंट, एन्फोर्समेंट, अपील, रिव्हिजन, एनी अदर ऑर्डर ऑन अकाउंट ऑफ रिफंड. इथे अमाऊंट भरली होती कुठल्या पण ऑर्डरमध्ये असेसमेंट, एन्फोर्समेंट, अपील याच्यामध्ये ही अमाऊंट जास्त जमा झालेली आहे तर ती एक्स्ट्रा अमाऊंट परत मागितली जाऊ शकते. मग तिकडे ती रिव्हिजन ऑर्डर आहे, अपील ऑर्डर आहे, त्यामध्ये त्याची कॉपी जोडली की इथे बघा ही अमाऊंट मला कोर्टाने आदेश दिला आहे किंवा त्या ऑर्डरमध्ये असा आदेश आहे की ही अमाऊंट एक्स्ट्रा भरली गेली आहे, मग त्यानुसार ते रिफंड मिळेल. मग टॅक्स पेड ऑन इंट्रास्टेट सप्लाय विच इज सबसिक्वेंटली हेल्ड टू बी इंट्रास्टेट. IGST टॅक्स भरायला पाहिजे होता, CGST AGST भरला, मग तुम्ही IGST भरा आणि CGST AGSTचा रिफंड घ्या. आणि हे इनवर्ड सप्लाईज ऑफ गुड्स बाय कॅन्टीन स्टोअर डिपार्टमेंट CSD हे आहे आणि एनी अदर आहे इथे स्पेसिफाय. ओके. आता ज्यावेळेस हे आपण सिलेक्ट करतो, हे सिलेक्ट केल्यानंतर खाली बघा इकडे टॅक्स पिरियड येतो. टॅक्स पिरियड कधीपासून कधीपर्यंतचा, म्हणजे कुठल्या कालावधीसाठी हा रिफंड मागितला जातो. टॅक्स पिरियड संपला, आता रिफंड समजा आपण जसं बघितलं की इनपुट टॅक्स पिरियड घ्यायचं आहे. 16/4 काय दिलं टाईम लिमिट की तुम्ही 23-24चा एखादा इनवॉइस आहे तर तुम्ही 2024च्या 30 नोव्हेंबरनंतर त्या इनवॉइसच्या आधी ITC घेऊ शकत नाही. हे टाईम लिमिट तर पाहिजे ना प्रत्येक ठिकाणी. रिफंड मिळेल तर रिफंड कधी मिळेल तर रिफंड ज्या पिरियडचा घ्यायचा आहे तो पिरियड विदिन 2 इयरमध्ये तो रिफंड घेतला पाहिजे. मग इथे त्याप्रमाणे कुठल्या पिरियडचा घ्यायचा आहे. म्हणजे जसं माझा आता रिटर्न फाईल केला मी जानेवारीचा, लगेच मी रिफंड मागेन बरोबर नाही. आता रिफंड कमी असेल तर ठीक आहे आपण 3 महिन्याचा एकदम मागू, 6 महिन्याचा एकदम मागू, एकदम करता येईल. आणि मग पुढे क्रिएट रिफंड ॲप्लिकेशन हे येईल हे भरल्यानंतर, आणि मग पुढच्या प्रोसिजर येतील. आता जर तुम्ही याची हेल्प काढून बघाल तर हेल्पमध्ये प्रत्येक खूप मोठी हेल्प आहे. तसं मला करायचं आहे तर मी हे पहिले सेक्शन वाचतो, मग मी रूल वाचतो, मग मी प्रोसिजर कशी आहे हे बघण्याकरता इकडे येऊन हे बघतो की आता हे वेगवेगळे टॉपिक आहेत तिथे जे पोर्टलला मला काही करायचं आहे रूलप्रमाणे. मग ह्याच्यामध्ये रिफंड दिसतं कुठे अप्लाय फॉर रिफंड अँड LUT. सबमिटिंग रिफंड प्री ॲप्लिकेशन फॉर्म, ॲप्लिकेशन फॉर रिफंड ॲप्लिकेशन RFD 1 आहे ना. आता याच्यामध्ये हे सगळे ऑप्शन आहेत. ज्याला जे करायचं आहे ते तो बघणार.
डीम एक्सपोर्ट आहे, मी डीम एक्सपोर्ट बघणार, मग त्याचं मॅन्युअल काढला, त्याची FAQ काढला. मी मला कोणी काही विचारलं तर मी ॲक्टमध्ये बघतो, रूममध्ये बघतो, प्लस इथे बघतो पोर्टलला काय. कोणी काही विचारल्यावरती मला असं पटकन उत्तर येत नाही, कारण मी जे रोज करत नाही ते मी पटकन थोडं सांगणार आहे. जे रोज करतो लगेच सांगू शकतो, पण असं काय विचारलं तर मला बघायला लागतं की इथे काय दिलं आहे, कशा प्रकारे दिलं आहे, मग काय चेक करायचं आहे, काय बघायचं आहे, काय डॉक्युमेंट्स आहेत इथे. मग इथे लेजर दिसेल, लायबिलिटी रजिस्टर आहे, मग इथे या वेगवेगळ्या प्रकारे कसे व्ह्यू येतील. तर मी हे रोज करत नाही, ते मी कधी केलंच नाही. तर मग कशा प्रकारे ज्यांनी ॲप्लिकेशन केलं त्यांनी कसं भरलं आहे मला माहीत नाही. ह्याची ॲप्लिकेशन करताना एक्सेल शीट येते, त्या एक्सेल शीटमध्ये ही सगळी माहिती भरायला लागते आणि मग तिकडे ते बघा दिसते डाउनलोड ऑफलाईन युटिलिटी ही भरायला लागते. मग तिथे एक्स्ट्रॅक्ट ऑल, मग ती येईल, तिला एक्स्ट्रॅक्ट करून मग त्यामध्ये या प्रकारे इथे ही माहिती भरली जाते. दिसतं इथे खाली हे GS फ्रॉम पिरियड, हा पिरियड दिसतो, त्यांनी पिरियड दिला इकडे, इथे पिरियड येईल आणि या पिरियडमध्ये ते इथे त्यांनी घेतलेला जो काय इनवर्ट सप्लाय आउटवर्ट सप्लाय ज्याचा रिफंड मागतोय त्याची माहिती इकडे येईल आणि त्यानुसार मग त्याचं व्हेरिफिकेशन करायचं की ते बरोबर आहे की नाही आणि मग किती रिफंड येतो त्याचा फॉर्म्युला आहे. मी इथे इनवॉइस टाकले, सगळं टाकलं का त्यानंतर त्याचं व्हॅलिडेट आणि कॅल्क्युलेट, क्रिएट, फाईल टू अपलोड हे सगळं केल्यावर ती फाईल मग अपलोड करायची असते आणि अपलोड झाल्यानंतर हीच माहिती काय होते डिपार्टमेंटला उपलब्ध होते, इथे अपलोड व्हायचं. हे अशा प्रकारे याची प्रोसिजर आहे ॲप्लिकेशन करण्याची. एरर वगैरे आला तर काय करायचं हे सगळं ते वाचल्यानंतर कळतं, कुठल्या एररला काय ट्रीटमेंट द्यायची, एरर कधी येतो वगैरे काय कळतं सगळं. हां हे मी तिकडनंच काढलेलं आहे. हे जे आहे हेच म्हणता का तुम्ही, हे इथे मी क्लिक केलं, इथे खाली GST पोर्टल, जेवढा इथे प्रोसिजर होता त्याच्या काय स्टेप फॉलो करायचे ते कसं कळणार कोणाला. सेक्शन गव्हर्नमेंटनी बनवला, रूल बनवलं, बाकी जे ऑनलाईन जे काय प्रोसिजर करायचे ती कोणाला माहिती आहे, ज्यांनी बनवलं त्यांनाच माहिती आहे ना. कुठल्याही सॉफ्टवेअर तुम्हाला मॅन्युअल मिळतं, आपण TV घेतला, TVचं मॅन्युअल मिळतं, वॉशिंग मशीनचं मॅन्युअल मिळतं, तर दिलं ते कसं ऑपरेट करायचं, तसं हे कसं ऑपरेट करायचं हे याची माहिती आहे इकडे. आता इकडे सर्व्हिसेसमध्ये हा ऑप्शन आहे की मला समजा TDS आला, TCS आला तर मी कसा प्रोसेस करायचा. इथे हे वेगवेगळे लेजर आहेत, युजर सर्व्हिस आहे, हे सगळे तुम्हाला दिसतात. LUT आहे बघा, व्ह्यू माय सबमिशन LUT, हे तुम्हाला कुठे ना कुठे इथे मिळणार की हे तुम्ही इकडे जा. हे लेजर आहे, लेजरमध्ये कॅश लेजर हे सगळं दिसतंय. इथे बघा TDS TCS क्रेडिट रेशिओ, मग एक तरतूद केली अशी की तुम्हाला समोरच्याने GST 7 भरला, 8 भरला का अमाऊंट कुठे इलेक्ट्रॉनिक कॅश त्याला येण्याकरता त्याचा क्लेम घेतला पाहिजे. मग क्लेम कसा करायचा, मग मला क्लेम कसा करायचा हे बघायचं असेल तर मला इकडे जाऊन परत बघायला लागतं कुठे हेल्प फंड दिलं आहे, मला शोधायला लागतं, ते मला माहिती नाही, ते बघायला लागतं की कुठे आहे. आता पेमेंट ऑफ टॅक्स आहे, इथे विषय ITC's आहे, तर ITCमध्ये मिळतं का, मी तिकडे बघेन बघा. फिलिंग TDS TCS क्रेडिट रिसिव्ह, मग त्यात मिळतं. वेळ थोडा द्यावा लागतो. इकडे सेक्शन वाचला मला कळलं हा रूल आहे, ही प्रोसिजर आहे, तर प्रोसिजर करायची पोर्टलला कशी. आता हे आय एम इलिजिबल टू रिसीव्ड द रिफंड ऑफ IGST पेड अँड सेस पेड ऑन एक्सपोर्ट ऑफ गुड्स इफ आय हॅव फाईल GST 3B. GST 3B फाईल केला, येस,
you are eligible for a refund of IGST tax and cess on account of export of goods with payment of tax if you meet following condition. आता हे पोर्टल आहे. पोर्टल म्हणजे काय लॉ नाही, पण जे लॉमध्ये दिलं आहे त्याप्रमाणे त्यांनी काय केलं, प्रोसिजर बनवले. ते तिथे माहिती मिळते की फाईल GSTR 1 फाईल करा, 3B फाईल करा, प्रोव्हाइडिंग 6A मध्ये एक्सपोर्ट डिटेल द्या, आणि 3B मध्ये रिलिव्हंट टॅक्स पिरियडचं तुम्ही रिफंड इज टू बी पेड फाईल फ्रॉम GSTR 3B तुम्ही टॅक्स भरता, GSTR 1 मध्ये तिकडे डिस्प्ले दाखवता. त्यानंतर मग हाऊ कॅन आय क्लेम रिफंड ऑन अकाउंट ऑफ एक्सपोर्ट ऑफ गुड्स विथ पेमेंट ऑफ IGST and cess when the refund will be processed. Once you file form GSTR 1, provide export detail कुठे दिले 6A मध्ये along with shipping bill detail having IGST tax and cess levied, and also file from GSTR 3B the relevant tax period for which refund has to be paid. You are eligible to receive refund on account of the export of goods made on payment of integrated tax and cess. आणि GST पोर्टल काय करतं, शेअर करतं ही इन्फॉर्मेशन, एक्सपोर्ट डेटा डिक्लेअर्ड अंडर GSTR 1 अलॉंग विथ अ व्हॅलिडेशन दॅट GSTR 3B हॅज बीन फाईल्ड फॉर द रिलिव्हंट टॅक्स पिरियड विथ आईजगेट. हे कस्टमचं सिस्टम आहे, यावर शेअर करतं. आणि व्हॅलिडेट द फॉर्म GSTR 1 डेटा विथ देअर शिपिंग बिल अँड हे EGM एक्सपोर्ट एम म्हणजे मॅनिफेस्ट, जी म्हणजे काय डेटा अँड प्रोसेस द रिफंड. द टॅक्सपेअर इज नॉट रिक्वायर्ड टू फाईल सेपरेट रिफंड ॲप्लिकेशन. इन दिस केस शिपिंग बिल इटसेल्फ शॅल बी ट्रीटेड ॲज रिफंड ॲप्लिकेशन. Once the refund payment will be credited to the account of the taxpayer, the IGST system shall share the payment information with the GST portal, and the GST portal in turn shall share the information through SMS and email with the taxpayer. आता याचा रूल आहे. या रूलप्रमाणे पोर्टल काय करतो, हे पोर्टल सांगतो की आम्ही हे करतो जे GSTच्या कायद्यानुसार जो सेक्शन किंवा रूल आहे त्यात तरतूद आहे त्यानुसार हे प्रोसेस करतात. मग आता तुम्ही बघाल जेव्हा रूल 96 डिटेलमध्ये तुम्हाला मिळेल. हा काय कायदा नाही, हा काय लॉ नाही, ही प्रोसिजर पोर्टल करतो. मग लॉ काय याचा, रूल काय, तर जेव्हा रिफंड ऑफ IGST पेड ऑन गुड्स ऑर सर्व्हिसेस एक्सपोर्टेड आउट ऑफ इंडिया असेल त्यावेळेस तुम्हाला काय बघायचं आहे, तर रूल 96. रूल 96 रिफंड कशाबद्दल आहे. रूल 96 रिफंड ऑफ इंटिग्रेटेड टॅक्स पेड ऑन गुड्स ऑर सर्व्हिसेस एक्सपोर्ट आउट ऑफ इंडिया. आता जे मी इकडे वाचलं हे जे इथे थोडक्यात त्यांनी दिलेलं आहे हेच तुम्हाला डिटेलमध्ये हा रूल 96 सांगेल. ओके, हे होतं. तुम्ही ही सवय लावली पाहिजे. तुम्हाला कोणी काही विचारलं तर तुम्ही दुसऱ्याला विचारता, त्याला हे विचारा किंवा सेक्शन सांग, रूल सांग, सर्क्युलर नोटिफिकेशन काय असेल ते सांग, आणि ते तुम्हाला शोधता आलं पाहिजे. तुम्ही शोधलं पाहिजे की जर IGST पे केला आहे तर रिफंड ॲप्लिकेशन द्यावं लागत नाही. रूल 96 सांगतो की द शिपिंग बिल आहे 96(1) शिपिंग बिल फाइल्ड बाय एक्सपोर्ट ऑफ गुड्स शॅल बी डीम्ड टू बी अँड ॲप्लिकेशन फॉर रिफंड IGST पेड ऑन द गुड्स एक्सपोर्टेड आउट ऑफ इंडिया, अँड सच ॲप्लिकेशन शॅल बी डीम्ड टू हॅव बीन फाइल्ड ओनली वेन द पर्सन इन चार्ज ऑफ कन्व्हियन्स कॅरिंग द एक्सपोर्ट गुड्स ड्युली फाइल्ड ॲज डिपार्चर मॅनिफेस्ट or an export manifest or an export report covering the number and the date of shipping bill or bill of export. आता हे कस्टममध्ये काय प्रोसेस असतील की पहिले गुड्स आणले का मग ते चढवले कशामध्ये बोटीमध्ये का मग ते डॉक्युमेंट काय बनवत असतील. माझ्याकडे इनवॉइस आहे, मी गुड्स घेऊन गेलो तर मग काय मला सांगतील थांबा इकडे, मग ते गुड्स एक मग ते रिपोर्ट करते की कुठल्या GST नंबरचे किती गुड्स आहेत, ते कुठे चालले, ही सगळी माहिती जी आहे. मग त्याचे हे डिपार्चर मॅनिफेस्ट, एक्सपोर्ट मॅनिफेस्ट, म्हणजे हे पहिले बोटी सामान भरलं जातं, मग हे सगळं भरलेलं चेक केलं जातं, त्यानंतर सगळं व्यवस्थित ठेवलं आहे काय म्हणजे डिपार्चर, तर हे निघणार आहे. मग डिपार्चर मॅनिफेस्ट, आता ही बोट जाऊ शकते, म्हणजे हे लोड होण्याची प्रोसिजर, ती निघण्याची प्रोसिजर, त्यांच्या कस्टममधल्या काही तिकडच्या प्रोसिजर असतील त्यामध्ये काय डॉक्युमेंट बनतात. मग एक्सपोर्ट रिपोर्ट, किती समजा गुड्स एक्सपोर्ट किती होतात, काय होतात, covering the number and the date of shipping bill or bill of export, and the applicant has furnished a valid return, म्हणजे ते बी भरलेलं आहे,
हे सगळं चेक होईल. आता ज्यावेळेस मी GSR 1 भरतो त्यावेळेस तिकडे मला शिपिंग बिल नंबर टाकायला लागतो. जर मग मी दाखवून इकडे मी जे ॲड रेकॉर्ड म्हणेन तर इथे बघा आता हे दिसणार सगळं ऑन आहे. आता हे जेव्हा मी सेज नंबर टाकेन तेव्हा हे ॲक्टिव्ह होईल. मी जेव्हा नंबर टाकेन GST नंबर हा सेजमधला असेल तर हे ॲक्टिव्ह होईल. आता ॲक्टिव्ह नाही होणार. तो GST नंबर स्पेसिफिक झोनमधला असेल तरच हे ऑप्शन मला इनेबल करता येते. बाय डिफॉल्ट ते लॉक असतं. आणि इथे हां ते 6A मला दाखवायचं आहे ॲक्च्युली. हे आठवलं. हे पण मी ते पण एक मला सांगितलं. मध्ये एक्सपोर्ट इनवॉइस इकडे आहे. हे काय करता येतं की प्लीज कन्फर्म टू बिलो गाईडलाईन फॉर रिफंड ऑफ IGST पेड ऑन एक्सपोर्ट ऑफ गुड्स. हा त्या आईस गेटशी मॅच होणार आहे म्हणून प्रॉपर माहिती द्या हा असा अलर्ट आहे. अदरवाईज त्यांना व्हेरीफाय होत नाही. मग मी जेव्हा इथे ॲड रेकॉर्ड देईन तेव्हा इथे मला इनवॉइस डेट आहे, पोर्ट कोड आहे इकडे. हा नॉर्मली लागत नाही. लोकली पोर्ट कोडचा काय संबंध नाही. पण जेव्हा एक्सपोर्ट आहे पोर्ट कोड आहे, शिपिंग बिल आहे. सेजमध्ये सेज आहे, दोन्ही झिरो ॲड्रेस आहे. सेजमध्ये वेगळी प्रोसिजर आहे आणि एक्सपोर्टला वेगळी आहे. पण त्याप्रमाणे तसे ऑप्शन तिकडे चूज करायला पाहिजे. बीम एक्सपोर्टचा वेगळा ऑप्शन आहे, सेजचा वेगळा ऑप्शन आहे आणि एक्सपोर्टचा पोर्ट कोड आणि शिपिंग बिल हे गरजेचं आहे. त्याच्याशी काय होईल तर मॅचिंग होईल. आता ज्यावेळेस तुम्ही तुमचं काम कराल तुम्हाला ही अतिरिक्त माहिती तुम्हाला काय ह्यात काय काम नाही करायचं आहे. पण तुम्हाला ही माहिती मिळाल्यामुळे काय होतं समोरच्याने काय करायला पाहिजे होतं आणि काय केलं आहे हे तुमच्या लक्षात येतं आणि त्यानुसार तुम्हाला पुढचं समजणं सोपं जातं. प्रोव्हाइडेड दॅट इफ देर इज एनी मिसमॅच बिटवीन द डेटा फर्निश्ड बाय द एक्सपोर्टर ऑफ गुड्स इन शिपिंग बिल अँड दोज फर्निश्ड इन स्टेटमेंट ऑफ आउटवर्ड सप्लाईज in form GSR 1A, if any such application for refund of integrated tax paid on goods exported out of India shall be deemed to have been filed on such date when such mismatch in respect of the said shipping bill is rectified by the exporter. चुका होऊ शकतात. मग त्यांना सांगायचं तुम्ही रेक्टिफाय करा. रिफंड तुम्हाला येत नाही आहे कारण तुम्ही काहीतरी चुकीची माहिती दिलेली आहे. तुम्ही चेक करा आणि ते रेक्टिफाय करा. The applicant has undergone other authentication in the manner provided in Rule 10B. आता इथे हा रिफंड पाहिजे असेल तर त्यांना आधार ऑथेंटिकेशन करावंच लागतं रूल 10B प्रमाणे. ओके, तर हे तुम्ही वाचाल. जर अमेंडमेंट 1मध्ये होईल किंवा 1A मध्ये होईल कुठल्या पण डिटेल्स ऑफ एक्सपोर्ट इनवॉइस टू बी ट्रान्समिटेड इलेक्ट्रॉनिकली थ्रू आईस गेट आणि प्रोसेसिंग ऑफ रिफंड क्लेम अँड क्रेडिटिंग इन बँक अकाउंट ऑफ ॲप्लिकंट हे दिलं आहे. कशा प्रकारे होईल ही प्रोसिजर आहे. आणि केस वेअर रिफंड कॅन बी विथहेल्ड हे दिलं आहे. जर का दुसऱ्या डिफरंट तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे की रिक्वेस्ट हॅज बीन रिसिव्ड फ्रॉम द ज्युरिडिक्शनल कमिशनर ऑफ सेंट्रल टॅक्स, स्टेट टॅक्स ऑर युनियन टेरिटरी टॅक्स टू बी विथहोल्ड अँड द पेमेंट ऑफ रिफंड ड्यू टू द. आता हे
54, 10, 54, 11 कशा करतात विथहोल्डिंग रिफंडचे. त्यानुसार काय रिक्वेस्ट आली की ते देऊ नका रिफंड. कधी विथहोल्ड होऊ शकतो, द क्लेम फॉर रिफंड शॅल बी विथहेल्ड, जिथे अशा प्रकारची परिस्थिती आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला बोला मला येत नाही रिफंड, मी तर केलं आहे, मग त्याला या प्रकारे विथहोल्ड केला असेल तर त्याला तो रिफंड रोखला जाऊ शकतो या तरतुदीनुसार. म्हणजे 1 ते 54, 10, 11 आहे आणि त्याला हा कनेक्टेड रूल आहे. मी थोडं वाचा आहे. ओके, क्लेम विथहोल्डिंग ऑफ रिफंड आहे. कस्टम ऑफिसर, ट्रान्समिशन ऑफ रिफंड क्लेम टू GST ऑफिसर वेन द रिफंड क्लेम इज विथहेल्ड बाय द कस्टम ऑफिसर. मग हा 96(5)(b) मध्ये येईल. आणि हे जे रूल होते खाली हे आता डिलीट केले आहे, हे ओमिट केले. भूतानला एक्सपोर्ट असेल, रिफंड टू भूतान गव्हर्नमेंटला दिलं जातं. हे जसं एक करार आहे भारतामध्ये आणि भूतानमध्ये, त्यानुसार मग रिफंड काय होतं, द सेंट्रल गव्हर्नमेंट मे पे रिफंड of the integrated tax to the government of Bhutan on the export to Bhutan for such class of goods as may be notified in this behalf, and where such a refund is paid to the government of Bhutan, the exporter shall not be paid any refund of the integrated tax. जो एक्सपोर्टरला रिफंड मिळणार नाही, कोणाला मिळेल, भूतान गव्हर्नमेंटला गेल जे नोटिफाय केलेले गुड्स आहेत ते. आता एवढी माहिती इथे आली. आता जर तुम्हाला याविषयी अधिक माहिती काढायची असेल तर तुम्हाला मग ती माहिती घ्यावी लागेल. आणि सर्व्हिस हे गुड्ससाठी आहे. सर्व्हिसेससाठी असेल तर सर्व्हिसेसचा वरती कस्टमचा काय कंट्रोल नसतो. सर्व्हिसेस एक्सपोर्ट झाला त्या ॲप्लिकेशन मग त्यांच्याकरता RFD 01 असेल, हे कस्टमरमध्ये जात नाही. सर्व्हिसेस एक्सपोर्टेड आउट ऑफ इंडिया शॅल बी फाईल्ड, त्यांनी रूल 89 प्रमाणे RFD 01 मध्ये ॲप्लिकेशन करायचं. आणि हा जो रूल होता पुढे हा ओमिट करण्यात आला. ओमिटेड वाईल कधीपासून, हे जे अमेंडमेंट झाले ते रूल 96 नॉट ॲप्लिकेबल फॉर डीम एक्सपोर्ट आणि गुड्स. म्हणजे आता काय होतं, जे मर्चंट एक्सपोर्टर आहे आणि डीम एक्सपोर्टर आहेत यांच्याकरता रूल 96 मध्ये त्याच्यामध्ये (89(4), 89(5) हे 2 रूल आहेत. त्यामध्ये फॉर्म्युले आहेत. जर ITC रिफंड घ्यायचं आहे तर किती रिफंड मिळेल 89(4) अकोम्युलेट ITC रिफंड घ्यायचं आहे ते 89(5) तर त्यात ते काय म्हणायचे की तुम्ही जे 89(4)(a) हा रूल होता आणि 89(4)(b) हा, हे 2 रूल होते जे कोणाकरता होते, डीम एक्सपोर्टर आणि मर्चंट एक्सपोर्टर करता होते. तर ते रूलच त्यांनी काढून टाकले. म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशन करताना काही GST ऑफिसरना त्याच्यामध्ये ते क्लिअरिटी यावी म्हणून ते रूल बनवले होते, पण तिथे काही अडचणी होत्या, GST ऑफिसरला पण होत्या आणि लोकांना पण होत्या. त्यामुळे ते रूल त्यांनी अगोदर पण ते बनवले, काढले, परत बनवले, आता परत ते काढले. म्हणजे या फॉर्म्युल्यामध्ये याची व्हॅल्यू वजा घ्यायचा रिफंड डायरेक्ट मिळलं होतं. डीम एक्सपोर्ट मी करतोय आणि त्याकरता मी काय ITC वापरला आहे त्याचा मला रिफंड डायरेक्ट मिळत होता. ओके, आता तो या रूलप्रमाणे न मिळता मग जर ITC रिफंड करता कुठला रूल 89(4) मग ॲप्लिकेशन त्यामध्येच करायला लागेल, पण त्याचं ॲप्लिकेशन वेगळं जातं. रूल कुठला पण असो, तुम्ही इकडे जेव्हा प्रोसिजर बघता त्यावेळेस मला 4 प्रकारचे रिफंड घ्यायचे आहेत. तुम्ही एकाच ॲप्लिकेशन म्हणून सगळं नाही करू शकत. लक्षात घ्या, थोडं याच्यामधलं एक लक्षात घ्या. रूल 89 आहे, त्याप्रमाणे प्रोसिजर आहे, फॉर्म एकच आहे.
RFD 1च आहे, पण मला कशा करता पाहिजे? एक्सपोर्ट ऑफ सर्व्हिस वेगळा फॉर्म देईल, एक्सपोर्ट ऑफ गुड्स विदाउट पेमेंट ऑफ IGST वेगळा फॉर्म, ॲप्लिकेशन वेगवेगळं करायला लागेल. एकाच पिरियडला माझ्याकडे बरीच सजेशन असतील, पण कॅटेगरी त्याने वेगळ्या दिल्यात ना, मग त्यानुसार ॲप्लिकेशन करायला लागतं, त्यानुसार त्याचं डॉक्युमेंट सबमिट करायला लागतात, त्याचे इव्हिडन्स प्रूफ द्यायला लागतात. मग ते सगळं आहे, ते सगळं येईल पुढच्या ह्याच्यामध्ये. फक्त तुम्हाला एवढं मी क्लिअर करून दिलं आहे. काय? झिरो डेट सप्लाय, मर्चंट एक्सपोर्ट आहे, डीम एक्सपोर्ट आहे, पुढे येईल मर्चंट एक्सपोर्ट, ओके, आणि ITC रिफंड आहे. आणि या प्रकारे त्याला प्रोसिजर आहे की हे वेगवेगळे ऑप्शन चूज करून मला गुड्सचा रिफंड पाहिजे तर वेगळं ॲप्लिकेशन आहे, सर्व्हिसचा रिफंड पाहिजे तर वेगळं ॲप्लिकेशन आहे. ITC रिफंड हे जेवढं दिले मी सांगेन मला 4-5 प्रकारचे रिफंड आहेत, एकच ॲप्लिकेशन करतो नाही, ॲप्लिकेशन वेगवेगळे करायला लागते. यस सर नो, बघा ना तुम्ही, कालावधी जर एक असला तरी त्यातला रिफंड कशा करताय, मग त्यानुसार त्याचे रूल आहेत आणि खूप मोठे मोठे रूल आहेत. फार वाचायला मी वाचलं तुम्हाला पण कंटाळा येईल, तुम्ही थोडंसं बघा वाचून आणि मी थोडंफार सांगेन. त्याला खूप वेळ लागतो, त्यामुळे मी एवढा डिटेलमध्ये जात नाही, मी फक्त एक सांगतो काय प्रोसिजर आहे आणि संपतो. आणि मेन मी पुढच्या क्लासला काय घेईन तर हे एक मर्चंट एक्सपोर्ट सांगेन, त्याची काय प्रोसिजर आहे, आणि पुढे जाऊन तर हे मी समरी दिले 15 सेक्शन कशा करताय. मग 54(1) ॲक्च्युली ॲप्लिकेशन दिल्यानंतर हे येईल समोर. यातून काय होईल, हे पुढची रूल 89 इथे येतो. त्या रूल 89 प्रमाणे त्यात पण मोठे मोठे बघा डीम एक्सपोर्ट करता, हे वेगवेगळ्या करतात त्यांनी दिलेलं आहे. याच्याकरता पण तेच आहे, त्याकरता पण सगळ्याकरता तेच आहे ॲप्लिकेशन. पण पोर्टलला ऑप्शन वेगवेगळे असल्या कारणामुळे ती ॲप्लिकेशन वेगवेगळी जातील. पुढे काय आलं इकडे बघा ना, डॉक्युमेंट काय पाहिजे. मग डॉक्युमेंटसाठी जो रूल 89(2) आहे, 89(2) मध्ये मग डॉक्युमेंट आणि 2 वर्षात पाठवायचं आहे. मग रिलिव्हंट डेट जी आहे हे एक्सप्लेनेशन 2 मध्ये एक्सप्लेनेशन 2 आहे. एक पहिलं काय होतं रिफंड इन्क्लूड्स आणि दुसरं काय होतं रिलिव्हंट डेट. मग रिलिव्हंट डेट एक्सप्लेनेशन 2 मध्ये रिलिव्हंट डेट कुठलं तुमचं ट्रान्झॅक्शन आहे, कसलं आहे, त्यानुसार त्यांनी दिलेलं आहे. गुड्स एक्सपोर्टेड आहे तर गुड्स कुठनं जातात, मग बाय सी किंवा एअर आहे, बाय लँड आहे, बाय पोस्ट आहे, मग कुठली डेट घ्यायची. ट्रान्झॅक्शन घडल्यापासून 2 वर्षामध्ये रिलिव्हंट डेट तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. आता तुम्ही सांगत असाल टॅक्स पेअरला तर मग 2 वर्ष कधी काउंट होतील. मग ती रिलिव्हंट डेट जी आहे, संबंधित डेट जी असेल ती प्रत्येक केसमध्ये वेगवेगळ्या प्रकारे त्याची मोजदाद होईल. तर ती कशी करायची, 2 वर्ष कसे मोजायचे हे याद दिलेलं आहे. डॉक्युमेंटरी एव्हिडन्स सेक्शन 54(4) सांगतो डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आणि रूलवर दिलेलं आहे. 89(2) रूलवर दिलेलं आहे. तर त्यानुसार सेक्शन काय रूल काय ते आपण कनेक्ट करतो. पण हे असं विखुरलेलं असल्यामुळे काय होतं ते थोडंफार मागे पुढे होतं. असं 89(3) मध्ये काय दिलं आहे ते दिलं. पुढे रूल 90 ॲक्नॉलेजमेंट आहे. जे मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की काय काय होईल तेच संबंधित रूल आहे, सेक्शन आहे, हेच आहे. ऑर्डर ऑफ सँक्शन रिफंड, मग ऑर्डर सँक्शन रिफंड आहे. 54(3) मध्ये रिफंड ऑफ अनयुटिलाइज्ड ITC आहे. जसे हे गुड्स आहे तसं अजून कोणाला ITC रिफंड मिळत नाही ते दिलेलं आहे. ते थोडी माहिती आली इकडे. मग हा रूल मला घ्यायचा आहे. नंतर ती शीट भरली एक्सेलची, त्यात जी इन्फॉर्मेशन जाईल इनवॉइसची त्याच्यामध्ये ह्या फॉर्म्युलाप्रमाणे तो रिफंड अमाऊंट येतो. हा फॉर्म्युला 89(4). 89(4) केव्हा येतो, झिरो डेट्स अप्लाय केला आहे आणि ITC अक्युमुलेट आहे. रिफंड अमाऊंट मीन्स द मॅक्झिमम रिफंड दॅट इज ॲडमिसिबल. ॲडमिसिबल रिफंड किती आहे, किती रिफंड दिला जाऊ शकतो. तर इथे मग खाली जो फॉर्म्युला आहे की टर्नओव्हर ऑफ झिरो डेट सप्लाय ऑफ गुड्स, टर्नओव्हर ऑफ झिरो डेट सप्लाय ऑफ सर्व्हिसेस, ॲडजस्टेड टर्नओव्हर आणि नेट ITC. आता हे कसे कॅल्क्युलेट करायचे, एक हे
2, हे 3 आणि हे 4. हे पहिले तुम्हाला लक्षात घ्यायला लागेल. मग त्याकरता खाली सगळं ते दिलेलं आहे. नेट ITC मीन्स कसा काढायचा. इथे बघा हे होतं की अदर दॅन असा फॉर्म्युला होता 4A4B. ते त्यांनी रूलच काढून टाकला. 4A4B नाहीच आहे. म्हणजे डीम एक्सपोर्टर आणखी मर्चंट एक्सपोर्टर यांच्याकरता तो रूल होता. मग त्यांना त्या रूलप्रमाणे जर का मिळणार नाही आहे रिफंड, तर मग याच रूलप्रमाणे मिळेल. ITC ॲक्युमुलेट आहे, मग त्याप्रमाणे जो रूल त्यांना सुटेबल होईल त्याप्रमाणे मिळेल. मग त्याप्रमाणे मग हे टर्नओव्हर कसा काढायचा, नेट ITC कसा काढायचा, टर्नओव्हर झिरो सप्लाय कसा काढायचा दिलं आहे. मग त्याप्रमाणे ते येईल. मग ते कळण्याकरता एक एक्झाम्पल दिलं आहे खाली. मग टर्नओव्हर झिरो सप्लाय ऑफ सर्व्हिसेस कसा काढायचा, ITC टोटल टर्नओव्हर कसा काढायचा, हे सगळं मी एक्सप्लेन करीन. आणि मग त्याच्यानंतर मग पुढे आपण त्याच्यावरती एक्झाम्पल बघू. ह्या एक्झाम्पलला असेल म्हणजे तुमच्याकडे जेव्हा एखाद्या टॅक्सपेअरचं ॲप्लिकेशन येईल तेव्हा तुम्हाला मग याप्रमाणे या एक्झाम्पलप्रमाणे त्याच्याकडे काय होतं आहे त्यानुसार किती रिफंड त्याला एलिजिबल असू शकतो हे बघायचं. ही एक्झाम्पल मी दिली. रूल 89.5 कोणा करत आहे, इन्व्हर्टेड टॅक्स स्ट्रक्चर. मग त्याच्यासाठी 89.5 रूल आहे. मग त्याचा फॉर्म्युला आहे, मग त्यानुसार ते सगळं एक्सप्लेन करीन मी. मग त्याचं एक्झाम्पल घेईन. आणि जर तुम्ही हे थोडंसं वाचलं तर तुम्हाला सोपं जाईल. कंटाळवाणं आहे, रूल वाचायला खूप कंटाळा येतो. पण तुमच्याकडे जर तो विषय असेल तर तुम्हाला काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. आणि अगोदरच्या बघा, अगोदरपेक्षा मी या नोट्स 50 पाय नोट झालं ते, कारण थिअरॉटिकल पॉईंट जास्त आहेत. ही थिअरी गरजेची होती ती मी टाकली. सेक्शन पण जरा प्रॉपरली डिझाईन केले, हायलाईट केले, जेणेकरून वाचायला कंटाळा येऊ नये. मी अशा प्रकारे का असं करतो की कंटाळा येऊ नये वाचायला. आणि मग इंटरेस्ट ऑन डिलेड रिफंड आहे. ठीक, त्याचे एक्झाम्पल दिलं आहे. गुंतागुंत खूप आहे याच्यामध्ये, त्यामुळे काय होतं ते फार समजून सांगायला आणि समजून घ्यायला पण डिफिकल्ट जातं. पण जर ऐकणाऱ्यांनी अगोदर थोडंसं प्रिपरेशन केलं तर विषय लवकर समजेल. थोडं तुम्ही जर का हे काम करत असाल तर तुम्हाला कळतंच. काम करत नसाल त्या लेवलला थोडंसं वाचलं तर तुम्हाला कळेल. आता मी काय टॉपिक याचे अगोदर घेतले. मर्चंट एक्सपोर्ट काय त्यावरती काम करत होते, त्यांना लगेच कळलं मर्चंट एक्सपोर्ट काय कशा प्रकारे होतं. डीम एक्सपोर्ट कोणते असे आपली हँडल केली होती त्यांना लगेच कळलं. पण तुम्ही हँडल नाही करत आहात तर मग तुम्हाला ते काय सोपं जाणार नाही. मग वाचलंच जर का, मी तुम्हाला बेसिक आयडिया दिलेली आहे. आता तुम्हाला बेसिक आयडिया मी दिलेली आहे. प्रोव्हिजनल रिफंड काय, विथहोल्डिंग रिफंड काय, सगळं दिलेलं आहे. आता जेवढं मी सांगितलं आहे तेवढ्यावरती पण तुम्हाला कळू शकेल. फक्त मला सांगायचं जर का एक्सप्लेन करणारा मुख्य विषय काय आता की फॉर्म्युले 89.4 आणि 89.5 त्याच्यावर मी जास्त एफर्ट घेईन. बाकी मी फार काय डिटेलमध्ये जाऊन सांगणार नाही. ओके, थांबूया.